धीरवता चॅनलचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्ससाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. Hello everyone. Yes, good evening all of you. So ही म्हणजे याचं संयुक्त पूर्व परीक्षेच आहे ना डिस्कशन? येस, रिप्लाय करू शकता का? ओके, चॅट बॉक्स आहे बघा, इथे तुम्ही मेसेज करू शकता चॅट बॉक्स मध्ये. ठीक आहे, सगळ्यांनी हीच टेस्ट दिलेली आहे ना, म्हणजे त्यांनीच जॉईन केलेलं आहे जे लेक्चर आहे ते. ओके ओके, हा ठीक आहे. सो येस, कारण आज ऍक्च्युली 2 टेस्ट झालेले आहेत, तर हे सेशन फक्त ज्यांची संयुक्त पूर्व परीक्षा आहे त्यांच्यासाठीच आहे बरं का. तर तेवढंही लक्ष ठेवा. बाकीचे स्टुडंट आय थिंक युपीएससीचं आय थिंक सरांकडनं दुसरं कोणाला फॉरवर्ड तर मे बी तेवढं फक्त एकदा दुसऱ्या लिंकवर क्लिक करा जर तुमचं ही टेस्ट नसेल तर. ठीक आहे, आणि कृपया तुमचा ऑडिओ ऑफ करता आता. ठीक आहे, चालेल. सो ओके, आणि तुमचे काही क्वेश्चन? आवाज नाही येते? आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? आवाज येतोय? ठीक आहे, पराग तुझा आय थिंक आवाज नसेल येत तर थोडं तुझ्या साईडने रिफ्रेश कर. तुझ्या साईडने रिफ्रेश कर पराग. ठीक आहे, आणि जर कोणाचा ऑडिओ ऑन असेल तर कृपया तो ऑफ ठेवा. ठीक आहे, कारण डिस्टर्ब नको व्हायला परत. ठीक आहे, चालेल. सो आलेत का सगळे? आय थिंक 10 स्टुडंट्स आहेत. सगळ्यांनी ऑफलाईन दिली आहे का टेस्ट? चॅट चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करू शकता तुम्ही. येस, ऑफलाईन टेस्ट दिली सगळ्यांनी. येस, आकाश, प्रतीक, सौरभ, स्वप्नील, पराग, राहुल. ओके, काहींनी ऑफलाईन दिली आहे, काहींनी ऑनलाईन दिली. ओके, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, चालेल. कसा गेलाय पेपर? पेपर कसा गेला सगळ्यांना? ओके, गुड, ठीक. सो आज आपण डिस्कस करूया संयुक्त पूर्व परीक्षा. आय थिंक हे तुमचं जॉग्राफी रिलेटेड पहिलीच टेस्ट असेल. सो यामध्ये बघा, आपण मोस्टली असे क्वेश्चन घेणार जे की थोडेसे कन्सेप्च्युअल आहेत आणि जे काही फॅक्च्युअल आहेत ते ऑन अँड अराउंड त्याचे काही स्किल्स आपण कशा अटेम्प्ट करायला पाहिजे, कशा नाही, ते थोडेसे काही स्किल्स बघू त्यामध्ये. ठीक आहे, सो एक मिनिट, जस्ट अ सेकंड. ठीक आहे, बाकी काही क्वेश्चन असेल मध्ये इन बिटवीन तुम्ही विचारू शकता. ते काही क्वेश्चन आलं समजा. ठीक आहे, चालेल. प्लीज तुमचे व्हिडिओ ऑडिओ सगळं सगळं ऑफ ठेवताल. ठीक आहे, फक्त मी दिसलो पाहिजे, मी ऐकू आलं पाहिजे, बस. बाकी काही नाही करायचं. ठीक आहे, चालेल. सो प्रश्न क्रमांक 1 होता आय थिंक. ठीक आहे, बरोबर आहे. प्रश्न पहिला हाच आहे ना, महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली आहे, बरोबर आहे? हाच क्वेश्चन आहे का सगळ्यांचा पहिला? येस, ओके, ग्रेट. ठीक आहे, प्रश्नामध्ये काही प्लस मायनस असेल तर मला मध्ये इन बिटवीन सांगताल तुम्ही. ठीक आहे, चालेल. तर बघा, महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. त्यावेळी महाराष्ट्रात किती जिल्हे आणि किती प्रशासकीय विभाग होते, असा तो प्रश्न होता. ठीक आहे, तर त्यावेळेस आपले किती होते? 26 जिल्हे. एकदम सिम्पली तुम्हाला ते अवेलेबल होऊन जाईल. याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. चौथीमध्ये एकदम व्यवस्थित सगळं दिलेलं आहे. 26 जिल्हे आणि 4 प्रशासकीय विभाग होते. ठीक आहे, कोकण, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर. ओके, कोकण, पुणे, औरंगाबाद, नागपूर हे 4 प्रशासकीय विभाग होते आणि यामध्ये एकूण 26 जिल्हे होते. तर बघू शकतात, मग कोकणामध्ये साधारणतः 4 जिल्हे होते, पुण्यामध्ये 9 जिल्हे आहेत, औरंगाबादमध्ये 5 जिल्हे आहेत आणि नागपूरमध्ये साधारणतः 8 जिल्हे होते. ठीक आहे, तर साधारण आपल्याला काय दिसतंय, एक टोटल किती आहेत? 26 जिल्हे आणि 4 प्रशासकीय विभाग. तर बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, तसे पुढे भरपूर महाराष्ट्रावरती क्वेश्चन आहेतच, पण जर महाराष्ट्राचा भूगोल एकदम व्यवस्थित करायचा असेल किंवा त्याच्यात एक चांगला स्कोर जर पाहिजे असेल
तर एकच गोष्ट करायची आहे, तर ती म्हणजे सौदी एकदम चांगलं वाचा. ठीक आहे. सौदीचं जे बुक आहे महाराष्ट्राचं, पूर्ण ते रट्टा झालं पाहिजे आपल्याला. ॲटलीस्ट 4-5 रीडिंग जेवढ्या करता येईल रिव्हिजन्स, तेवढ्या करा. त्याला हायलाइट करून ठेवा आणि काही ठरलेले काही प्रश्न असतात, ते मी पुढे सांगतोच कोणते असतील ते. तर त्या पॅटर्नवरती ॲट दी एंड तुम्हाला त्याच्यावरतीच फोकस करायचा आहे. ठीक आहे. तर त्या गोष्टी लक्षात ठेवता. चला पुढचा क्वेशन बघू. याच्यात काही इन बिटवीन असेल काही क्वेशन तर मध्ये तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. चालेल. नेक्स्ट क्वेशन आहे सह्याद्री पर्वत पश्चिम घाटाची एकूण लांबी 1600 किलोमीटर असून त्यापैकी महाराष्ट्रात किती आहे साधारणतः 750 किमी सह्याद्रीचा पर्वतरांग आहे. ओके. तर त्यानंतर मग त्यांनी विचारलंय की सेकंड स्टेटमेंट आहे उत्तरेस सातपुड्या पर्वतापासून दक्षिणेस कन्याकुमारी पर्यंत. तर ऍक्च्युली काय आहे की 1600 तर चला इथपर्यंत बरोबर आहे. साधारण 750 च्या आसपास पण जर पाहिलं तर ते पण आपण एक बरोबर म्हणू शकतो. 750 च्या आसपास आहे. 1600 किलोमीटर 750 इथपर्यंत साधारणतः आपण अंदाजे घेऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर उत्तरेस सातपुडा पर्वतापासून दक्षिणेस जर पाहिलं, ठीक आहे. तर दक्षिणेस इथं काय दिलंय त्यांनी सह्याद्री पर्यंत म्हणजे कन्याकुमारीपर्यंत पसरलेला आहे. तर सातपुडा नसून तो काय सातमाळापासून आपण एक जनरली कन्सिडर करतो. ठीक आहे. तर सातमाळापासून ते दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत. म्हणून फक्त पहिल्याच स्टेटमेंट काय असणार यामध्ये बरोबर असणार आहे. कारण सातमाळा ते सातमाळा अजिंठा त्यानंतर आपण बघतो बघा हरिश्चंद्र बालाघाट, शंभू महादेव त्यानंतर कर्नाटकमध्ये गेले की बाबा बुदान त्याचा पार्ट आहे. निलगिरीमध्ये तो स्टॉप होऊन जातो. थोडंसं आपण आता मध्ये व्हाईट बोर्ड मी ट्राय करतो जेणेकरून तुम्हाला थोडं अजून काही व्यवस्थित समजू शकेल. ठीक आहे. एक मिनिट. व्हाईट बोर्ड दिसतोय सगळ्यांना? येस? ओके. सो साधारणतः आता इथे जेवढं जमल थोडं मी ड्रॉ करतो. ठीक आहे. तर सातमाळापासून इथून जर आपण एक जनरली स्टार्ट केलं तर सलग हा निलगिरीपर्यंत दिसेल. ओके. तर निलगिरीपर्यंत काय सलग आहे आणि याची सर्वात जास्त रुंदी कोणत्या भागात आहे? कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक का केरलामध्ये? कुठे आहे? सांगा लवकर. फास्ट. मेसेजमध्ये टाइप करू शकता तुम्ही. ठीक आहे. कुठे आहे सर्वात जास्त रुंदी? रुंदी कुठे आहे? जास्त सर्वात जास्त. ब्रॉड कुठे आहे तो? ब्रॉड. येस एनीवन? येस गुड. व्हेरी नाईस सौरभ. आणि तो म्हणजे काय असणार आहे? कर्नाटक. बघा इथे खूप निमुळता आहे म्हणजे साधारणतः अरुंद असा आहे महाराष्ट्रामध्ये. ओके. आणि पण इथे कसा आहे तो 2 ते 3 लाईन्स आहेत अशा. सॉरी याच्या सह्याद्रीच्या जर पाहिल्या तुम्ही तर इथे 2 ते 3 लाईन्स येतील. ठीक आहे. म्हणजे पॅरलल लाईन्स आहेत, अशा समांतर लाईन्स आहेत. तर त्यामुळे इथे जास्तीत जास्त जे काही बाष्पयुक्त वारे आहेत ते जास्त वेळ इथे अडकवले जातात. म्हणून सर्वात जास्त पाऊस सुद्धा कुठे आहेत? कर्नाटकला. ओके. अगुंबे हे नॉर्थ ईस्टच्या बाहेर सर्वाधिक पाऊस असणारं ठिकाण आहे कर्नाटकमध्ये. ठीक आहे. तर तो एक पॉइंट लक्षात ठेवा आणि निलगिरीपाशी साधारणतः इथे ब्रेक होऊन जातो. त्यानंतर पालघाट गॅप येते. ओके. पालघाट हा एक गॅप येतो. ठीक आहे. म्हणजे जी काही खंड असेल तर तो एक पार्ट येतो आणि त्यानंतर मग जर पाहिलं तुम्ही तर मग इथे अन्नमलाई रेंज येणार. ठीक आहे. सो त्यानंतर काय आली? अन्नमलाई रेंज. अन्नमलईमध्ये पण एक गॅप आहे. त्याचं नाव आहे शेनकोट्टा गॅप. ओके. शेनकोट्टा गॅप. हे लिहून घ्या ज्यांना माहित नसेल त्यांनी. आणि त्यानंतर मग लास्टला काय येणार आहे तुमचा? कार्डमम. ओके. सर्वात शेवटचा पार्ट आहे कार्डमम. ओके. तर असे हे काही विविध भाग असतील याचे स्टेट. मग ही आपण एक साधारणतः 1600 ची बघतो आणि एक साधारणतः महाराष्ट्र मग त्याच्यामध्ये त्यांनी काही किलोमीटर्स मध्ये दिलेलं आहे. तर त्यात मग महाराष्ट्र आपण घेऊ शकतो. जस्ट अ सेकंद. त्यात मग महाराष्ट्राचा आपण एक सह्याद्री पर्वत सरासरी उंची तर तिथं 915 मीटर आहे. 1220 मीटर इतकी आहे. 915 ते 1220 आणि 1600 किलोमीटर लांबी आहे. ते एकदा ते आकडे एकदा बघून घ्या. 750 किलोमीटर लांबीचा सह्याद्री पर्वत आहे. पूर्वेकडून पाहिल्यास पठारावर सह्याद्रीचा उतार म्हणजे नक्कीच आपल्याला काय दिसतंय की पश्चिमेकडे हा तीव्र उताराचा आहे. ओके. आणि पूर्वेकडे हा मंद आहे. कारण डाऊन रॅपिंग झालेला आहे त्याचा. आपण ज्याला मराठीत काय म्हणता येईल की तो हा खाली खचलेला आहे. ठीक आहे. की जेव्हा त्याला आता थोडंसं मला मी ऍक्च्युली काय आहे की काय म्हणतात त्याला थोडं मराठी वर्ड्स मध्ये तेवढं कम्फर्टेबल नसेल बट स्टील मी ट्राय करेल. ठीक आहे. तर पश्चिमेकडून काय आहे की तीव्र उतार आहे आणि पूर्वेकडून मंद उतार आहे. ठीक आहे. कारण हा भाग जर आपण बघितला तर तो खाली खचलेला भाग आहे. ज्याला आपण सबमर्ज कोस्ट असं म्हणतो. ठीक आहे. याला एकदा मराठीत बघून घ्या. याला सबमर्ज कोस्ट असं म्हणलं जातं. ठीक. तर ही अशी पश्चिमेकडची जी आहे ती किनारपट्टी सबमर्ज अशी किनारपट्टी कारण तो भाग खाली खचलेला आहे. ठीक आहे. तर असा तो एक भाग असेल. तीव्र आणि मंद हे लक्षात घ्या. पश्चिमेकडचा तीव्र आहे, पूर्वेकडचा मंद. उभ्या भिंतीसारखा कोकणाकडून दिसणार तो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने याचं हे आपण एक
सविस्तर एक उत्तर बघू शकतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, इथपर्यंत कळालं? हा सेकंड क्वेश्चन मध्ये काही क्वेश्चन आहे कोणाचं, म्हणजे त्यामध्ये काही डाऊट आहे? येस, एनी डाऊट? येस, या क्वेश्चन मध्ये कोणाला काही विचारायचं आहे? येस, सह्याद्री बाबत आहे कोणाचं काही क्वेश्चन? फास्ट प्लीज रिप्लाय थोडा फास्ट करताल, सो दॅट मला पण लक्षात येईल की कोणाला काय म्हणजे असेल तर पटपट आपल्याला पुढच्या क्वेश्चन वर मूव्ह करता येईल. ठीक आहे, ओके, चला, आय थिंक काही क्वेश्चन नाहीये. ठीक आहे, चालेल, पुढे बघूया. सो नेक्स्ट आहे, गोदावरी नदीबाबत खालील विधाने लक्षात घ्या. ठीक आहे सर, दक्षिण भारताची गंगा असे या नदीस म्हटलं जातं. हा तिसराच क्वेश्चन आहे ना, बरोबर आहे? ठीक आहे, तर गोदावरी नदीबाबत विधाने लक्षात घ्या. दक्षिण भारताची गंगा असे या नदीस ओळखले जाते. ओके, आणि त्यानंतर आहे साधारणतः महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी असून संपूर्ण गोदावरीचं जे काही खोरं आहे, ठीक आहे, तर या खोऱ्याने महाराष्ट्राचे 39% क्षेत्र व्यापलेले आहे. ओके, याच्यामध्ये काय आहे की फक्त ब अयोग्य असेल, कारण जवळजवळ इथे 49% असणार. ठीक आहे, तर आकडे थोडेसे व्यवस्थितच लक्षात ठेवा, कारण PSI-STL ला मोस्टली आकड्यांवरती पण बऱ्यापैकी प्रश्न येतात. ओके, तर 49%, जवळजवळ 50च्या आसपासचा आकडा लक्षात ठेवायचा. 49% क्षेत्र व्यापलेलं आहे, नक्की 39, म्हणजे खूप कमी होऊन जातं. ठीक आहे, जवळजवळ याची लांबी किती आहे? 1456. गोदावरीची लांबी 1456 आहे, बरोबर आहे. आणि महाराष्ट्रात किती? 668. हे जशाच तसं लक्षात राहिलं पाहिजे. ठीक आहे, महाराष्ट्रात 668 आणि 1456 असं एक एक आपण पाठ बघू शकतो. आणि दक्षिण भारत तसेच महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि दक्षिण गंगा पण म्हणलं जातं, पण तसं अजून एक नदीला पण दक्षिण गंगा म्हणतात, कारण बऱ्याच NCERTच्या बुकमध्ये किंवा अदर बुकमध्ये पण मेन्शन आहे, ती म्हणजे कावेरी. ओके, जर ऑप्शन मध्ये दोन्ही असेल तर नक्कीच तो डिस्प्युटेड क्वेश्चन असणार. तर ऑप्शन मध्ये दोघांपैकी एक असेल तर कावेरीला सुद्धा आपण म्हणू शकतो. ठीक आहे, सो ती दक्षिण गंगा म्हणून पण, कारण ती वयाने म्हणजे ओल्डेस्ट जर म्हणलं यांच्यामध्ये, तर ती कोणती येणार आहे? कावेरी येणार आहे. ठीक आहे, कारण आर्कियन टाईपच्या रॉक मध्ये ती येते, आणि जो की आर्कियन हा सर्वात जुना खडक मानला जातो. तर त्यामुळे कावेरी ही नदी लक्षात येते. ठीक आहे, सो इन बिटवीन काही असेल तुम्हाला क्वेश्चन तर विचारा बरं का मध्ये. ठीक आहे, सो महाराष्ट्रात सरासरी पाऊस सुमारे 142 सेंटीमीटर पडतो. यापैकी नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या काळात 87% पाऊस, तर उरलेला पाऊस वर्षभरातील 8 महिने पडतो. ओके, आणि यामध्ये मग त्यांनी दुसरं घेतलेलं आहे. सो ते महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पर्जन्य असते. ठीक आहे, तर महाराष्ट्रात ऑगस्ट नव्हे तर जुलै महिन्यात सर्वाधिक पर्जन्य असते. ठीक आहे, सो इथे लक्षात ठेवा की ऑगस्ट नाही तर इथे जुलै महिना असला पाहिजे. ठीक आहे, तर जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस पडतो आपल्याला. ठीक आहे, आणि ऑगस्ट मध्ये म्हणजे तेवढ्या प्रमाणात एक ब्रेक असतो, कधी कधी मान्सून मध्ये ब्रेक पडतो, कारण एक STW जे असते बघा, सब ट्रॉपिकल वेस्टर्ली जेट स्ट्रीम, तर तिचं पुन्हा अरायवल होतं, आणि त्यामुळे ती काय होते, कधी कधी पावसात ब्रेक पडण्याची शक्यता असते जुलै आणि ऑगस्ट, म्हणजे सॉरी ऑगस्ट मध्ये. ठीक आहे, तर त्याला मान्सून ब्रेक टाइम म्हणलं जातं. मान्सून मध्ये खंड पडण्याची शक्यता असते, त्यामुळे सर्वाधिक पाऊस हा जुलैमध्ये जनरली कन्सिडर केला जातो. ऍक्च्युअल अरायवल एक प्रॉपर लो प्रेशर जो बेल्ट फॉर्म होतो तिबेटच्या ठिकाणी, तर तो जुलैमध्ये फॉर्म होतो. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. ओके, आणि बाकी तर स्टेटमेंट बरोबर असतील इथे. ठीक, ओके, सो फक्त अयोग्य आहे, आणि हा ब इथं योग्य असेल. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत? हा वरचा बरोबर आहे, 142 सेंटीमीटर सरासरी पाऊस आहे, आणि नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे 87% काही 8 महिन्याच्या आसपास पडू शकतो. ठीक आहे, सो इथे काही दिलेले आहेत बघा, विविध पावसाचे वितरण दिले. कोकणात कसं आहे हे वितरण मला वाटतं बघायला पाहिजे, किंवा याला उतरता क्रम याचा लावून घ्या व्यवस्थित. सर्वात जास्त विदर्भ असेल. ओके, सॉरी, सर्वात जास्त कोकण असेल, त्यानंतर विदर्भ असेल, त्यानंतर मध्य महाराष्ट्र, आणि सर्वात कमी मराठवाडा. ओके, सर्वात कमी पाऊस कुठे आहे? मराठवाड्यामध्ये. ओके, समजते सगळ्यांना इथपर्यंत? ठीक आहे, उतरता क्रम पावसानुसार. नेक्स्ट आहे 5वा क्वेश्चन. भारताची अशी 10 राज्य आहेत ज्यांना समुद्र किनारा आहे. इथंच हे स्टेटमेंट चुकतंय, कारण 9 राज्य आहेत आपली. ओके, बघा, गुजरात आहे, बरोबर आहे. तर तुम्ही थोडंसं अगेन थोडं व्हाईट बोर्डला जाऊ आपण. ठीक आहे, एक मिनिट, जस्ट अ सेकंड. सो इथे बघितलं आपण, तर यामध्ये सर्वात पहिले आपण घेऊ शकतो गुजरात. ओके, सो इथे गुजरात घेतलाय सर्वात पहिला. सेकंड आहे महाराष्ट्र.
थर्ड आहे गोवा, फोर्थ आहे कर्नाटका, फिफ्थ आहे येस दॅट इज केरला, सिक्स्थ आहे तामिळनाडू, सेव्हन्थ आहे आंध्र प्रदेश, एट्थ आहे ओरिसा आणि नाईन्थ आहे वेस्ट बेंगॉल. ठीक आहे. सो टोटल किती झाले? 9 राज्य हे लागतील. आता टोटल जर यांची बॉर्डर्स वगैरे जर म्हणल्या तर त्याच्यावरती काही त्यांनी क्वेश्चन विचारलाय की जसं किती असतील म्हणजे भारताच्या मुख्य भूमीला मेनलँडला लागून साधारणतः 7,517 किमी लांबीचा किनारपट्टी लागलेली आहे असं त्यांनी ऑप्शन मध्ये दिलंय. पण ऍक्च्युअली जर तुम्ही बघितलं मुख्य भूमी बेटांसहित 7,517 आहे. ठीक आहे. म्हणजे मुख्य भूमीला फक्त जर पाहिलं तर तिथे किती येत आहे तुमचं तर साधारणतः 6,100च्या आसपास काहीतरी असेल. 6,100 किलोमीटर. म्हणजे तुमची बेट जर पकडली तर मग ते सगळे मिळून किती येतात 7,500. ऍक्च्युली काही ठिकाणी 14 आहे तर काही ठिकाणी 17 आहे. पण 7,500च्या आसपास एक म्हणू शकतो आपण सगळे म्हणजे बेट म्हणजे हे एंटायर स्टेट आणि या युटी जे आहेत त्या पकडून अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप पकडून. ठीक आहे. तर मग फक्त मेनलँड म्हणजे जो आपला मेन मुख्य भूमी आहे त्याला 6,100 किलोमीटरच असेल. ओके. मग मला एक सांगा भारतामध्ये सर्वात जास्त किनारपट्टी कोणाला लागते? येस. भारतात सर्वात जास्त किनारपट्टी ही कोणत्या स्टेट किंवा युटीला लागते? फास्ट सांगा. याचा आन्सर काय असेल? येस. येस प्रतीक, सौरभ, राजेंद्र बाकी सगळ्यांनी आन्सर थोडं ऍक्टिव्ह राहा ना सगळे. काय प्रॉब्लेम आहे का काही? आता ऑनलाईनला पण आपण तेवढे अकोमोडेट झाले पाहिजे. है ना? जसं सगळं जग बदलतंय तसं आपल्यालाही बदलावं लागेल. बरोबर आहे. तर करा आन्सर करा फास्ट. काय क्वेश्चन विचारलाय मी बघा. येस. इथे बघा लिहिलंय मी. स्टेट किंवा युटी सर्वात लॉंगेस्ट कोस्ट असेल. तर तुमचा आन्सर काय आहे? ओके अजित. ठीक आहे. बाकीच्यांना येत नाहीये का? सगळ्यांनी आन्सर करा. काय प्रॉब्लेम नाही इथे. मी वाचतो बरोबर. लवकर. ठीक आहे. सगळ्यांचं चुकलंय बघा. मी काय विचारलाय प्रश्न? किंवा एमपीएससीने पण जेव्हा विचारायचं तेव्हा काय विचारलंय? भारतात खालीलपैकी कोणते राज्य ऑब्लिक युटी ला सर्वात जास्त किनारपट्टी लागते? असं विचारलं ना इथे युटी पण आहे बघा. आता अंदमान निकोबार काय आपला भाग नाहीये का? आपलाच आहे. बरोबर आहे? तर सर्वात जास्त किनारपट्टी अंदमान निकोबारला लागते. येस सौरभ. तर मग इथे इथे जर मी हा ऑप्शन नसता दिला बघ इथं लिहिलेलं दिसतंय तुम्हाला युटी दिलेलं नसतं. तर मे बी मग तुमचं आन्सर बरोबर होतं सगळ्यांचं. कारण इथे राज्य असं म्हणलेलं आहे इथे स्पेसिफिकली असं असतं तर. हां, युटी तर दिलंय ना. असेल तर म्हणजे ते वाचलं नाही आपण. प्रॉब्लेम तो झाला. ठीक आहे. मग हे वाचायचं पण आहे कारण तुम्हाला माहिती आहे एमपीएससी मध्ये असे खूप प्रश्न येतात की जे आपल्या नजरेत आड होऊन जातात कधी-कधी. की म्हणजे त्या क्वेश्चनला आपण नीट समजू शकत नाही किंवा एंड पण वाचत नाही. अयोग्य, योग्य हे बरेच असे काही इश्यू होतात. तर म्हणून मी इथे हे त्यामुळेच दिलंय तुम्हाला. इथे युटी लिहून दिलं होतं. की स्टेट ऑब्लिक युटी दिलेलं आहे. ठीक आहे. तर मग आपला आन्सर काय पाहिजे? अंदमान निकोबार. मला माहिती आहे की तुम्हाला नक्की सगळ्याच मुलांना त्याबद्दल नॉलेज आहे. अंदमान निकोबार माहिती पण तेच क्वेश्चन नीट वाचा. कारण असे 5 ते 6 क्वेश्चन ज्यांनी एक्झाम दिलेले असतील बऱ्याच वेळेस त्यांना माहिती असेल आपल्या सिली मिस्टेक होतात. आणि एमपीएससी सारख्या एक्झाम मध्ये तर नक्कीच होतात. कारण खूप जास्त फॅक्च्युअल असतं बरोबर आहे? चालेल ठीक आहे. एनिवेज कळालंय माझा मुद्दा जो आहे तो सगळ्यांना कळाला असेल. ठीक आहे. चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन तुमचा पेपर आहे का तुमच्या समोर? ठीक आहे. तर त्यामुळे मी हे व्हाईट बोर्डच ठेवतो इथे. ठीक आहे. चालेल. तर ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सो तो आहे पुढे आहे बघा एक मिनिट. ठीक आहे. हा क्वेश्चन 5वा तर सगळ्यांना समजला असं मी कन्सिडर करतो. ठीक आहे. त्यानंतर आहे पुढचा. सो भारतीय जनगणना 2011 अंतिम आकडेवारीनुसार लिंग गुणोत्तराचा उतरता क्रम लावा. तुमचे पेपर समोर असू द्या आणि मग बघा. तर डिसेंडिंग ऑर्डर त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे. तर त्यानुसार मग काय असेल याचा आन्सर? ठीक आहे. तर लक्षात घ्या. सो एक मिनिट हां. तर इथे उतरता क्रम त्यांनी विचारलेला आहे. तर त्यानुसार मग आपण ऑप्शन पहिलं जर बघितलं तरी चालेल. तर त्यामध्ये आहे की महाराष्ट्रात जर घेतलं साधारण सिंधुदुर्गमध्ये तर सिंधुदुर्ग सॉरी याच्यामध्ये रत्नागिरी सर्वात पहिले येईल लिंग गुणोत्तरानुसार. ठीक आहे आणि सर्वात शेवटी साधारणतः आपण सातारा वगैरे काही घेऊ शकतो. ठीक आहे किंवा काही भंडारा एक आपल्याला घेता येईल त्यामध्ये. सो सर्वात पहिला आहे बघा इथे क काहीतरी ऑप्शन आहे बरोबर आहे. क हा पहिला येईल दॅट इज रत्नागिरी. ओके 1122. त्यानंतर सिंधुदुर्ग 1036. त्यानंतर गोंदिया 999.
आणि सातारा 988. ठीक आहे, तर हा झाला एक उतरता क्रम. म्हणजे रत्नागिरी सर्वात पहिले ऑप्शन तुमचे चेक करा. रत्नागिरी पहिला आला पाहिजे. ओके. त्यानंतर सिंधुदुर्ग, त्यानंतर गोंदिया, त्यानंतर सातारा. ठीक आहे, तर हे ऑप्शन असतील आणि सर्वात कमी मध्ये, ओके, सर्वात कमी मध्ये कोण आहे? थांबा, तुम्हाला शेअरच करावं लागेल स्क्रीन. त्याच्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार. ठीक आहे, इथे बघून घ्या फास्ट. बघा, सर्वात जास्त आहे रत्नागिरी, त्यानंतर सिंधुदुर्ग, गोंदिया, सातारा. ओके. आणि सर्वात कमी मध्ये आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्यानंतर ठाणे, जो की डिवाइड झालेला आहे ॲज अ पालघर म्हणून, तर तो एक सेपरेट वाला ठाणे. ठीक आहे, त्यानंतर पुणे आणि बीड. हे असं काही उतरता क्रम आहे लिंग गुणोत्तराचा. एनिवेज तुम्हाला तुमचा आन्सर यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे, हे एक्सप्लेनेशन तुम्हाला नंतर प्रोव्हाइड होईलच. हे पॉसिबली हे तुम्हाला प्रोव्हाइड होऊन जाईल. ओके. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आहे ना? रत्नागिरी 1122 आहे ना? येस, रिसेंट नुसार रत्नागिरी 1122 येईल. येस राजेंद्र, रत्नागिरी आलं पाहिजे ना? बरोबर आहे. एकदा रत्नागिरी तुम्ही वाटल्यास एकदा ऑनलाईन चेक करून घ्या, बट जेवढं असेल तर रत्नागिरी जास्त आहे बघा. ओके, ठीक आहे, चालेल. एनिवेज, तर बघा, असेल काही चेंजेस तर आपण त्याच्यात करून घेऊ नंतर, त्याचं टेन्शन नाही. ठीक आहे. सो नंतर पुढचा क्वेश्चन. सो 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे औंढ नागनाथ हे कोणत्या जिल्ह्यात आहे? आता हे सगळ्यांना जनरली माहितीच असतं. तर ते आहे हिंगोली. ठीक आहे, बाकी बघून घ्या. ठीक आहे, भीमाशंकर पुणे, औरंगाबाद, कृष्णेश्वर, बीड, परळी, वैजनाथ, त्र्यंबकेश्वर, नाशिक आणि औंढा-नांदा, हिंगोली. ठीक आहे, तर हा सिंपल क्वेश्चन, त्यामुळे मी फास्ट स्किप करतो कारण बरेच क्वेश्चन डिस्कस करायचे. तिथे कन्सेप्च्युअल आहे, तिथे मी थोडं डीप मध्ये जाईल आणि इन बिटवीन तरी तुम्हाला वाटलं की हा क्वेश्चन सर आम्हाला थोडं समजून सांगा, तर तुम्ही क्वेश्चन मला इथे विचारू शकता. क्वेश्चन नंबर्स टाकू शकता. सो भारतीय जनगणना 2011च्या अंतिम आकडेवारीनुसार खालील भारतीय राज्यांना त्यांच्या लिंग गुणोत्तरानुसार, आता इथे काय विचारलंय त्यांनी, लिंग गुणोत्तरानुसार भारताचा दिलाय चढता क्रम लावा. तसं लिंग गुणोत्तरामध्ये कोणतं राज्य सर्वात जास्त आहे हे ऑप्शन सोडून सांगा. लिंग गुणोत्तरात सर्वाधिक जास्त आता काही दिवसापूर्वी न्यूज मध्ये आलेलं आहे. सर्वात जास्त कोणाचं आहे लिंग गुणोत्तर भारतामध्ये? आणि आता न्यूज मध्ये पण आलं होतं आणि त्याच्या संदर्भात करंट अफेअर्स सुद्धा आहे. येस, पटकन प्रतीक, केरला. ओके. अजून बाकी बाकी स्टुडंट सांगा लवकर. फास्ट. भारतात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर म्हणजे करंट सिच्युएशन नुसार 2011च्या आकडेवारी नाही विचारत मी, सेन्सस नाही. फास्ट त्याच्यानुसार सांगा, रिसेंट आकडेवारीनुसार. येस, काय असेल? प्लीज ऑफ युअर ऑडिओ. ऑडिओ ऑफ कर. त्यांचा कोणाचा ऑडिओ ऑन आहे त्यांनी फक्त ऑफ करा, कारण याच्यातच वेळ जाईल ना ते. रेडमी कोणाचा आहे? रेडमी प्लीज ऑफ करा त्याला. ठीक आहे, एनिवेज, तर बघा इथे तर साधी गोष्ट आहे, अरुणाचल प्रदेश रिसेंटली 1086 आकडेवारी, आता तुम्ही थोडी बघून घ्या परफेक्ट काय असेल ते, पण ऑन अँड अराउंड अरुणाचल हा सर्वात जास्त सेक्स रेशो आहे एक सध्याच्या काही रिसेंट आकडेवारीनुसार. आणि त्यानंतर आता काही दिवसापूर्वी डिसेंबर मध्ये करंट अफेअर्स आलं होतं की त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं आसाम मध्ये सुद्धा आता 1000 क्रॉस झालेले आहेत. पहिले 996 काहीतरी होते आणि आता आसाम मध्ये सुद्धा काय झालंय, नंबर चेंज झालेले, 1000 प्लस गेलेले आहेत. एक्झॅक्ट आकडा आय थिंक 1000 समथिंग 8च्या आसपास काहीतरी आहे. तर एकदा तुम्ही बघून घ्या, पण 1000 क्रॉस केलेत असं ते एक न्यूज होती. आम्ही युजली युपीएससीच्या अँगलनी वाचतो होतो त्यावेळेस, तर ते 1000 प्लस असं त्यांनी दिलेलं आहे त्यामध्ये. ठीक आहे, तर मग ते काही राज्य आहेत तेवढे लक्षात ठेवा. आता सध्या मोर दॅन 1000 जर पाहिलं तर मग अरुणाचल आणि आसाम हे दोन त्यामध्ये येतील. त्यानंतर दुसरं आहे इथे, आता आपल्याला या ऑप्शन्स नुसार बघायचं आहे. सो यामध्ये असणारे लिंग गुणोत्तर भारताचा 943 आहे आणि सर्वाधिक लिंग गुणोत्तर मध्ये, आता हे जुन्या आकडेवारीनुसार थोडस म्हणजे जेव्हा आपण 1084 केरळ असेल, 996 साधारणतः तामिळनाडू आहे, त्यानंतर आंध्र प्रदेश, त्यानंतर मणिपूर, त्यानंतर छत्तीसगड. ठीक आहे, तर त्यानुसार ऑप्शन नंबर 2 एकदा तुम्ही चेकआउट तुमच्या याच्यात नीट सिक्वेन्स त्याचा साईडला लावून ठेवू शकता. आणि सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणाचं आहे? हरियाणा, जम्मू काश्मीर, त्यानंतर सिक्कीम आणि पंजाब. ठीक आहे, हे सर्वात बॉटमला असतील. ठीक आहे, तर साधारणतः हे बघून घ्या, केरळ, तामिळनाडू
ऍक्च्युली पाहिले तर ऍक्च्युली याच्या पहिले आता तसं पाहिलं गेलं तर रिसेंट आकडेवारीनुसार मग ते तर अरुणाचल प्रदेशच येईल. अरुणाचल प्रदेश आणि आसाम. ओके, आसाम पण येतं. ओके, चालेल. तर हे चेक करून घ्या आणि काही आकड्यांमध्ये जर काही प्लस मायनस असेल तर प्लीज तुमच्या साइडने तेवढे व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे. त्यानंतर तालुक्यांची संख्या सर्वाधिक असणाऱ्या महाराष्ट्रातील जिल्ह्याची योग्य निवड करा. योग्य पर्याय निवडा. ओके, तालुक्यांची संख्या सर्वात जास्त आहे. असं. ते आहे यवतमाळ 16. ओके. तसे 2 तालुके आहेत 16 म्हणजे ज्यांची तालुक्यांची संख्या आहे. तर ते म्हणजे यवतमाळ आणि नांदेड. ओके. तर ते आहेत यवतमाळ आणि नांदेड. ओके. बाकी रायगड, नाशिक, चंद्रपूर, जळगाव हे जे 4 जिल्हे आहेत त्यांचे 15 तालुके आहेत आणि सर्वात कमी तालुके मुंबई उपनगर जिल्हा. ठीक आहे. तर इथे 3च असतील. त्यानंतर धुळे 4, नंदुरबार, वाशिम 6. ओके. तर याच्यात पूर्ण सिक्वेन्स दिलेला आहे. तालुकानुसार जर पाहिलं तर औरंगाबाद 76 आहेत, नागपूर 64 आहे, पुणे 58, अमरावती साधारणतः पुढे आपण बघूया. सो एक मिनिट. हां, तर अमरावती 56 असतील, नाशिक 54 आणि साधारणतः कोकण 47 आसपास आहे. तर हे पण एकदा सिक्वेन्स तुम्हाला साइड बाय साइड दिलाय, तर ते एकदम व्यवस्थित थोडंसं बघून घेता. त्यानंतर अयोग्य नसलेली विधान आहेत म्हणजे योग्य कोणते आहेत ते बघा. सो उत्तरेस दमणगंगा नदीपासून दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत कोकण किनारपट्टीचा विस्तार आहे. ओके. सो हे तर आपण अगदीच म्हणजे याच्यात बरोबर मानू शकतो. बरोबर तर बरोबर आहे. त्यानंतर सरासरी 30 ते 60 किलोमीटर एवढी किनारपट्टी आहे. हे साधारणतः 50 किलोमीटर आपण पकडतो म्हणजे 60 प्लस 30 एक साधारणतः 40 ते 50 येतं. म्हणजे डिव्हाइड बाय 2. ओके. सो म्हणजे 40 पकडू शकतो. उत्तरेकडे थोडी जास्त रुंद आहे. सॉरी हां, येस, येस. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. तर दॅट इज उत्तरेकडे साधारणतः 80 पर्यंत जाईल आणि दक्षिणेकडे जसं याल तर तशी रुंदी काय होतीये साधारणतः 50 वर येते. म्हणजे कोकणाची किनारपट्टी जर पाहिली तर उत्तरेकडे रुंद आहे आणि थोडं दक्षिणेकडे अरुंद होते. म्हणजे जसं गोवा साइडला तुम्ही जाताय तर तशी ती अरुंद होत जाणार. म्हणून तर नद्या पण शॉर्ट दिसतील. तर हे बरोबर आहे. त्यानंतर सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन कोकण किनारपट्टी येस. मी जे तुम्हाला मगाशी सांगितलं ना, की एक मध्ये जस्ट एक क्रॅक केलेला होता, असा एक एरिया होता जेव्हा गोंडवानापासून आपली प्लेट वेगळी झाली आणि जसं इंडियन प्लेट ही टर्शरी पिरियडमध्ये जेव्हा हिमालयाला म्हणजे जो काही युरेशिया आहे त्याला जाऊन धडकते, त्यावेळेस हा भाग खाली खचतो आणि त्याला मग तिथून पुढे प्रस्तरभंग होऊन म्हणजे त्यांचं थोडंसं लाइक हे होऊन तो भाग खाली त्याला डाउन रॅपिंग किंवा प्रस्तरभंग आय थिंक मराठी वर्ड आहे. तर तशा पद्धतीने ही कोर्स क्रिएट झाली. तर त्यामुळे तिन्ही पण इथे काय बरोबर स्टेटमेंट आहे. ओके. त्यानंतर पुढे पण एक गोष्ट याच्यात लक्षात घेताल, की जो मागचं मी तुम्हाला स्टेटमेंट सांगितलंय तर त्यामध्ये बघा म्हणजे जी किनारपट्टी आहे. ओके. सो एंटायर किनारपट्टी थोडे वेगळ्या पॅटर्नमध्ये बरं का. म्हणजे उत्तरेकडे रुंद आहे, अगेन गोव्याकडे खूप अरुंद होते. पुन्हा कर्नाटकमध्ये थोडी रुंद होते आणि केरलामध्ये सर्वाधिक रुंद असेल. हा पॅटर्न एकदा बघून घेताल, की सर्वात जास्त रुंद कुठे काय, काय नाही. ओके. चालेल. नेक्स्ट क्वेश्चन. बोरघाट, कोल्हापूर, रत्नागिरी असे काही ऑप्शन्स दिलेले आहेत आणि एका साइडला मार्ग आहेत आणि एका साइडला हे दिलेलं आहे. ठीक आहे. तर त्याला योग्य जोड्या लावायच्या आपल्याला. ठीक आहे. सो खंबाटकी घाट. ओके. सो खंबाटकी घाट जर तुम्ही बघितला तर या ऑप्शनमध्ये फक्त यांनी काय दिलं बोरघाट, थळघाट, आंबा घाट अँड अंबोली घाट. ठीक आहे. सो बोरघाट इथे जर पाहिला तर तो कोणासोबत आहे? येस, पुणे, मुंबई हा बोरघाट असेल. थळघाट बघितलं तर नाशिक पाहिजे. बरोबर आहे. सो त्यानंतर मग थळघाट जर पाहिला तर साधारणतः नाशिक आणि मुंबईमध्ये येईल. ओके. त्यानंतर आंबा घाट जर पाहिला ठीक आहे, तर तो कोल्हापूर रत्नागिरीमध्ये येऊ शकतो आणि तिसरा जो आहे तर तो म्हणजे सॉरी चौथा जो आहे आंबोली घाट तो साधारणतः याच्यामध्ये येईल. ठीक आहे. सो कोल्हापूर आणि सावंतवाडी दॅट इज आंबोली घाट. ओके. सो हे पूर्ण सिक्वेन्स जो उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे त्याची एक डायग्राम जर व्यवस्थित बघितली तर ते बेटर राहील तुमच्यासाठी. ठीक आहे. सो खंबाटकी बाकी सगळे जेवढे काही घाट आहेत बघा तर मॅक्झिमम इथे लिस्ट प्रोव्हाइड झालेली आहे किंवा सगळेच आपण ऑलमोस्ट याच्यात बघितले. तर उत्तर ते दक्षिण सौदी अॅटलस जो आहे महाराष्ट्र सौदी अॅटलस. ठीक आहे. तर त्या अॅटलस मधून एकदम बेस्ट मला वाटतं की तो सिक्वेन्स तुम्हाला एकदाच प्रिपेअर करून ठेवलेलं बेटर आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे डॉक्टर त्रिवार्ते यांनी महाराष्ट्राचे 3 विभागात वर्गीकरण केले आहे. पश्चिम ते खानदेशाचे वगैरे असे काही विभाग आहेत. ओके. त्रिवार्ते यांनी केलेले. तर त्यामध्ये त्यांनी विचारले की मराठवाड्याच्या औरंगाबाद, बीड हा जो काही पार्ट आहे तर तो कोणत्या विभागात येईल? ठीक आहे. तर बघा लक्षात घ्या जिथे पाऊस जास्त आहे थोडा ट्रॉपिकल टाइप ऑफ असेल तर त्याला AM असं म्हणतो आपण. थोडासा ड्राय असेल त्याच्यामध्ये AW आपण म्हणू शकतो आणि अजून अरिड सेमी अरिड ज्याला म्हणतो आपण किंवा शुष्क निमशुष्क
ठीक आहे, तर त्याला मग BSH मध्ये टाकतात. ठीक आहे, तर तो असेल मग BSH नुसार. ठीक आहे, म्हणजे AM हा सर्वात पश्चिमेकडे येतो महाराष्ट्राच्या. विदर्भ म्हणला तर AW मध्ये येईल आणि मधला जो भाग आहे तो खूप शुष्क टाइप मध्ये येतो किंवा रेड सेमी एरिड मध्ये येतो. तर त्याला मग BSH मध्ये टाकलं. जसं की राजस्थानचा पण काही भाग BSH मध्ये येतो. ठीक आहे, तर त्या पद्धतीने. आणि कोपेनचं सुद्धा वर्गीकरण असंच पद्धतीने आहे. कोपेनचं जर तुम्ही पाहिलं. ठीक आहे, तर त्यामध्ये बघा BSH हा ट्रॉपिकल, सेमी और स्टेपी टाइप ऑफ क्लायमेट मध्ये येऊन जाईल. ठीक आहे, आणि AW ट्रॉपिकल वेट अँड ड्राय मॉन्सून सवाना क्लायमेट. आणि हा थोडासा तुम्हाला बघा मराठवाड्याचा पूर्व विभाग किंवा विदर्भ इथे हा तुम्हाला AW दिसेल. ओके. आणि इथे बाकी मग स्टेपी वगैरे जो आहे तो साधारणतः मराठवाड्याच्या भागात आपण घेऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे AM, BSH आणि AW पश्चिमेकडून पूर्वेकडे जसं असेल तसं. AM म्हणजे खूप जास्त पाऊस अशा पद्धतीने. आणि AF हा आपल्याकडे येत नाही. कारण AF हा काय इक्वेटरला येतो. जिथं की दुसरा कोणता सीझन आहे फक्त रेनफॉल आहे. तर तो AF असतो. नो ड्राय सीझन. ओके. ठीक आहे. नेक्स्ट आहे संत आणि समाधी स्थान असं काही दिलेलं आहे. ठीक आहे, तर बघून घ्या एकदा. सो इथे त्यांनी दिलंय बघा. तर त्यामध्ये फर्स्ट आहे एकनाथ असं काही दिलंय. तर त्यामध्ये मग आपण पैठण घेऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर गोरोबा कुंभार सप्तशृंगी नाशिक तुकडोजी महाराज. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी दिलंय की त्याचं मोजरी काय असेल. ठीक आहे. त्यानंतर जो लास्ट आहे तर त्यानंतर मग इथे मच्छिंद्रनाथ हे ढोकी असं काही असेल. ठीक आहे. तर एकदा बघून घ्या इथे गाडगे महाराज अमरावती बाकी रामदास स्वामी. ठीक आहे. हे थोडंसं याच्यातनंच करून घेतात. सौदीमध्ये एकदम व्यवस्थित दिलेलं आहे. त्यातनं एकदा बघून घ्या. ठीक आहे. कारण याच्यात शिकवण्यासारखं काही नाही तुम्हाला. ठीक आहे. तर कृपया या फॅक्च्युअल पार्ट तुम्ही बघून घेता. ठीक आहे. नंतर बंगालचे दुःखाश्रू. आता इथं मी तुम्हाला सांगू शकतो की खूप जास्त बंगालमध्ये पूर येतात. म्हणजे दामोदर तर ऍक्च्युअली तर तसं पाहिलं तर वेस्ट बेंगॉलमधून मेन नदी तर हुगळी वाहते. जी गंगाची डिस्ट्रिब्युटरी आहे. म्हणजे गंगा 2 भागात विभागली जाते. फरक्का पॉइंट पासून. ठीक आहे. आणि एक भाग जातो तिचा पद्मा म्हणून बांगलादेशला आणि एक भाग हुगळी म्हणून कोलकातामधून पास होतो. आणि तिला बघा छोटा नागपूरपासून एक दामोदर नावाची नदी येऊन मिळते. ठीक आहे. तर नॉर्मल हुगळी वाहते तेव्हा ठीक आहे. पण जेव्हा दामोदर मिळते दामोदरलाही पूर येतो. तर या दोघांच्या कंडिशन्समुळे दामोदरला युज्युअली काय म्हटलं जातं? बंगालचे दुःखाश्रू. ठीक आहे. आणि तसंच आसामचे दुःखाश्रू हे ब्रह्मपुत्र असेल किंवा बिहारचे दुःखाश्रू आपण कोसीला म्हणतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने बाकी पण बघून घेतले. ठीक आहे. ओके. सो छोट्या बाकी तर ठीक आहे चालेल. इथपर्यंत आलं असेल लक्षात सगळ्यांच्या. त्यानंतर भारताच्या 8 राज्यातून कर्कवृत्त जातो. ते मोजून घ्या. तर गुरामध्ये छत्तीसधारी, बंग, मिझो, त्रिपुरारी. ठीक आहे. तर असं एक तो सिक्वेन्स आहे. तो बघून घ्या. गुरामध्य, छत्तीसधारी, बंग, मिझो, त्रिपुरारी. ठीक आहे. तर याच्यामध्ये जेवढे येतात तेवढे त्या सिक्वेन्स नुसार चेक करू शकतात. पण आय थिंक तिथे दोन्ही पण योग्य आहेत या दोन्ही ठिकाणी. ठीक आहे. हे दोन्ही पण बरोबर आहे. ठीक आहे. तर असे काही साधारणतः 8च जे आहे टिक्स इथे काहीतरी दिलेलं आहे यांनी बट मला वाटतं गुरामध्ये छत्तीसधारी, बंग, मिझो, त्रिपुरारी हा जरा सोपा वाटतो. गुरामध्य, छत्तीसधारी, ओके, बंग, मिझो, त्रिपुरारी. ठीक आहे. असा एक तो वेस्ट टू ईस्ट सिक्वेन्स घेऊ शकतो. एनिवेज चला नेक्स्ट आहे महाराष्ट्र रेखावृत्तीय विस्तार. ठीक आहे. हा आधी काही प्रश्न बऱ्याच वेळेस विचारलेला आहे. तर 72, 36 पूर्व हे पूर्वच लक्षात ठेवा आणि 80 हा पण पूर्वच असला पाहिजे. ठीक आहे. कारण बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की पश्चिमेकडचा पॉइंट आणि हा पण पश्चिम पकडतो. जसं की हे ऑप्शन आहे. ठीक आहे. पश्चिम नाहीये ते पूर्व असणार आहे. ठीक आहे. कारण आपण भारत हा पूर्णपणे पूर्व गोलार्धात येतो. भारताचं जर स्थान म्हणलं तर तुम्ही ते बघू शकता साधारणतः 67 डिग्री ईस्ट ते 98 डिग्री ईस्ट पर्यंत आहे. जसं की भारताचं सर्वात पश्चिमेकडचं टोक कोणतं आहे? भुवर मोठा राजस्थान आणि सर्वात पूर्वेकडचं कोणतं आहे? किबुथू. ओके. या दोघांमध्ये जर पाहिलं तर 30 डिग्रीचा फरक आहे जवळ-जवळ. तसा 29 येतो. पण एक टेंटेटिव्हली आपण बघितलं तर 30 डिग्रीचा फरक आहे. म्हणजेच 2 तासाचा फरक. 15 डिग्री म्हणजे 1 तास होतो राइट. तर 67 ईस्ट हा भारताचा झाला. 67 ईस्ट ते 98 डिग्री ईस्ट आणि महाराष्ट्राचा 72 ते 80 म्हणजे किती डिग्रीचा फरक आहे? 8 डिग्रीचा. 8 डिग्री म्हणजे किती मिनिट झाले? सांगा लवकर. 8 डिग्री म्हणजे किती मिनिट आहेत? फास्ट. किती मिनिटाचा फरक आहे भारताच्या पश्चिम आणि पूर्व टोकामध्ये?
2 तास? सॉरी, भारताचे नाही, महाराष्ट्राचे विचारतोय मी. महाराष्ट्र महाराष्ट्राच्या म्हणतोय मी. असं काय करताय? महाराष्ट्राच्या पश्चिम आणि पूर्व टोकात कितीचा डिफरन्स आहे? किती मिनिटाचा? ओके. बाकी स्टुडंट्स, बाकीच्यांचं काय? फक्त सौरभ? बाकीच्यांचं काय? बाकीचे आन्सर का नाही करत आहेत? ठीक आहे, थोडं इंटरॅक्टिव्ह राहा सगळ्यांनीच. चालेल. तर बघा, लक्षात घ्या. तर साधी गोष्ट, 1 मिनिट म्हणजे सॉरी 1 डिग्री म्हणजे 4 मिनिट होतात. बरोबर आहे? तर मग किती झाले? 8 डिग्री म्हणजे झाले ना 32 मिनिट. ओके, तर 32 मिनिट लक्षात घ्या, 32 मिनिटाचा काही फरक नाही गेले. ओके. आणि उत्तर दक्षिण टोक जे आहे ते एकदम व्यवस्थित करा, कारण एमपीएससी ते विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, तर पश्चिम पूर्व सांगितलंय उत्तर, दफ्तार आणि इंदिरा कॉलेज किंवा पिग्मेलियन पॉइंट पण म्हणतात त्याला. ठीक आहे, एक लक्षात. चालेल, एनिवेज चला नेक्स्ट बघा. डोंगर व ते ज्या नद्याच्या खोऱ्याचे विभाजन करतात त्याचा अयोग्य नसलेला म्हणजे योग्य असलेला पर्याय निवडायचा आहे. ओके, सो इथे शंभू महादेव दिलंय, डोंगर रांग, भीमा आणि कृष्णा खोरं असं विभाजन दिलेलं आहे. ठीक आहे, तर त्यानंतर यानंतर हरिश्चंद्र बालाघाट, गोदावरी, भीमा खोरं असं दिलंय, पण आपण एकदम सिंपल वेने जाऊ याच्यामध्ये. थोडस आपण यामध्येच बघू. ठीक आहे, तर बघा, सिंपल गोष्ट आहे. विंध्य सर्वात पहिले कोण येतोय? विंध्य. ओके, विंध्याच्या खाली कोणती नदी वाहते हे काढून घ्या. ज्यांना नसेल माहिती त्यांनी काढून घ्या. विंध्याच्या खाली कोणती नदी आहे? तर ती आहे नर्मदा. ओके, सो ती आहे नर्मदा. त्यानंतर आला सातपुडा. ठीक आहे, सातपुड्याच्या खाली कोणती नदी आहे? तापी. तर ही झाली तापी नदी. त्यानंतर अजून कोणता आहे? सातमाळा अजिंठा. ओके, तुम्ही पूर्ण लिहून घेताल त्याला. ठीक आहे, आणि त्याच्या पूर्वेकडे आता इथे एरो आपल्याला इकडे करावं लागेल. ठीक आहे, कारण इकडे गोदावरी वाहते. बरोबर आहे. त्यानंतर पुन्हा एक डोंगर रांगे सातमाळा अजिंठा नंतर हरिश्चंद्र बालाघाट. ओके, त्यानंतर मग कोणती नदी असेल सांगा, आता तुम्ही सांगा. चला फास्ट. हरिश्चंद्र बालाघाटच्या दक्षिणेला कोणती नदी आहे? फास्ट चला. फास्ट रिप्लाय. ती झाली भीमा ना? बरोबर आहे. सो इट्स भीमा. काय करताय? लवकर लवकर रिप्लाय करा. ठीक आहे, तर त्यानंतर भीमा नंतर मग कोण आलं इथे? शंभू महादेव. ओके, सो शंभू महादेव आणि ऑब्व्हियसली लास्ट नदी आहे, येस, ती म्हणजे कृष्ण. ठीक आहे, तर हे एकदाच प्रिपेअर करून ठेवायचं आणि मग एकदा चेक करून घ्या तुमच्या ऑप्शन मध्ये. ठीक आहे, तर मग आता ऑलमोस्ट आय थिंक सगळे सिक्वेन्स त्याच्यात पण बरोबर दिलेले आहेत. ओके, तर हे व्यवस्थित सगळ्यांना आलं पाहिजे, हा जो पार्ट आहे. ओके, ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत समजतंय? ओके, ठीक आहे, चालेल. पुढे बघूया. आय थिंक वरीलपैकी सर्व इथे बरोबर आहे. चालेल. नेक्स्ट, महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्राचे पहिले 5 असे काही जिल्हे दिलेले आहेत किंवा एक मिनिट, क्वेश्चन कुठे गेला तो? हा, महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्राचे पहिले 5 जिल्हे यांचा उतरता क्रम लावा. ठीक आहे, तर पहिले 5 जिल्ह्यांचा उतरता क्रम. तर त्यामध्ये मग सर्वात जास्त सगळ्यांना माहिती, गडचिरोलीमध्ये भरपूर पाऊस पडतो आणि तो की साधारणतः इथे तसं ऑप्शन मध्ये काही पश्चिम घाटातलं कोणी दिलेलं नाही आहे, सिंधुदुर्ग वगैरे, पण तसे ओव्हरऑल गडचिरोलीला जास्त वने आहेत. ओके, सो मग सर्वात पहिले इथे येईल. सो दॅट इज येस, गडचिरोली. त्यानंतर मग येतोय पुढचा चंद्रपूर. ठीक आहे, तर त्यानंतर येईल मग ठाणे, पालघर. ओके, त्यानंतर मग अमरावती आणि त्यानंतर सर्वात शेवटी येईल इथे नाशिक. ओके, तर इथे काही 5 जिल्हे आहेत: गडचिरोली, चंद्रपूर, ठाणे, अमरावती आणि नाशिक. आणि शेवटचे कोणते असतील? सर्वात कमी वनक्षेत्र. सो ते आहे मुंबई शहर, लातूर, मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि उस्मानाबाद. ठीक आहे, हा चार्ट वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट त्याचे घेऊ शकता. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे. सो पुढे बघूया. सो योग्य याच्यात पर्याय निवडायचे आहेत. ठीक आहे, तर त्यामध्ये त्यांनी असं दिलंय, लोकनिच आणि त्यांचे एकूण भारतापैकी एकूण महाराष्ट्रात किती साठे आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे. तर त्यामध्ये लोहखनिज साधारणतः 20% आपण पकडू शकतो. ठीक आहे, तर त्यानंतर मॅंगनीज जे आहे
तर ते साधारणतः 40% आहे भारताच्या. क्रोमाईट जर बघितलं तर 10% येईल आणि बॉक्साईट जर बघितलं तर साधारणतः ते 21% च्या आसपास आहे. हे पण सौदीत खूप व्यवस्थित दिलंय. कृपया तिथून व्यवस्थित करा. ठीक आहे. त्यानंतर तराई, भांगर वगैरे एक्सेट्रा हे सगळे आता जर पाहिले त्याला खूप एक चांगला मी तुम्हाला सिक्वेन्स सांगतो. ठीक आहे. तर तो असा असेल. तर सर्वात पहिले लक्षात घ्या, एकदम जे काही डोंगररांगा आहे, शिवालिकचा वगैरे काही पार्ट आहे. ठीक आहे. तर जस्ट तो पार्ट ब्रेक करून नदी इथे एंटर होत असते फुटहिल्समध्ये, ज्याला आपण काय म्हणतो पायथ्यापाशी. आणि जेव्हा ती सर्वात पहिल्यांदा असं काही डोंगर ब्रेक करून येते, बरोबर आहे. नक्कीच तिने जे काही गाळ आणलेला आहे तो साईजने थोडासा मोठा आणलेला असेल, कारण त्याला ब्रेक करायला थोडासा वेळ लागेल, समजतंय? कारण तो प्रोसेसमध्ये येईल आणि त्याच्यानंतर मग तो ब्रेक होईल. तर त्यामुळे इथे जो पहिला पार्ट असतो तो असतो जाड्या भरड्या मृदेचा, किंवा जे काही दगडगोटे ज्याला आपण म्हणतो मोठे मोठे पार्ट असतील, तर तो असेल भाबर. बऱ्याच वेळेस नदी इथे लुप्त पण होते. ठीक आहे, कारण छोट्या स्ट्रीम असतात त्या खालून पण वाहून जातात. ठीक आहे, ते आपल्याला म्हणजे लक्षात पण येत नाही आणि पण ते लुप्त होतात नद्या. तर तो हा भाग आहे. त्यानंतर या नद्या पुन्हा रिअॅपिअर होतात, कारण इथे आता उतार मंद झालेला आहे. नद्या वरती आल्यासारखे येतील. पण एक नद्या थोड्याशा विस्तारतात बऱ्याच ठिकाणी. यामध्ये म्हणजे असं तराई क्षेत्र काहीतरी क्रिएट करतात. सेकंड येतो मग तराई क्षेत्र. हा पूर्ण म्हणजे शिवालिकच्या खाली साधारणतः 10 ते 12 किलोमीटर पर्यंत, 10 किलोमीटर पर्यंत भाबर काइंड ऑफ क्षेत्र दिसू शकतं. त्यानंतर तराई हा साधारणतः 20 किलोमीटरचा पट्टा तुम्हाला दिसेल. ओके. त्यानंतर मग पुढे तराई हा काय नथिंग बट वेटलँड ज्याला म्हणतो आपण. दलदलयुक्त प्रदेश. ओके. दलदलयुक्त प्रदेश तुम्हाला दिसेल. तराई जो असेल तो. ठीक आहे. तर दलदलयुक्त प्रदेश आहे. बॅडलँड पण म्हणतात त्याला, बॅड ड्रेनेज पण असं म्हटलं जातं. त्यानंतर मग आता इथे सेकंड पार्ट येतो. आता नदी थोडंसं खोरं जे आहे ते मेन चॅनलमध्ये आलेलं आहे. ठीक आहे. तर म्हणजे आता मेन जी नदी आहे, तर त्याच्या सोबत एक गाळ असेल आणि ज्यावेळेस पूर येतो, त्यावेळेस काही साचलेला गाळ असेल, जो की थोडासा हायलँड टाइप ऑफ असेल. म्हणजे थोडंसं उच्च भूमीवर असेल मेन नदी क्षेत्रापासून, अशा पद्धतीने. ओके. तर त्याला आपण काय म्हणणार आहे, जो थोडासा नदीने गाळ साचून जो बनलेला आहे, तर तो आहे जुना गाळाचा प्रदेश आणि त्याला म्हणतो आपण भांगर. ओके. हा झाला जुन्या गाळाचा प्रदेश. आणि जो नदी लगत असतो, नदी लगत जो असेल तो की फ्रेश असेल, नवीन गाळ असेल. ओके. नवीन गाळ, तर त्याला आपण काय म्हणतो खादर. आणि हा खूप सुपीक मानला जातो. म्हणजे पंजाबमध्ये मोस्टली हा सगळा जो काही गाळ आहे तो खादरचा आहे, नवीन गाळ जो आहे. आणि जुना गाळ म्हणजे भांगर, आणि हा थोडा नदी क्षेत्रापासून उंचीवर असतो. लक्षात घ्या, नदी उच्च भूमीवर, थोडासा उच्च भूमीवर असेल किंवा थोडासा उंचीवर असतो आणि जुना गाळ असतो. ते जुन्या गाळाचा प्रदेश. तर उत्तर ते दक्षिण काय क्रम असेल? भाबर पहिला, 2 तराई, थर्ड भांगर आणि फोर्थ खादर. आता मी जर प्रश्न विचारला, बागर यापैकी कुठे आढळतो? तर काय आन्सर असेल तुमचं? फास्ट. आन्सर काय यायचं? येस. यापैकी बागर कोणत्या क्षेत्रात असतो नदीच्या? किंवा म्हणजे एक्झॅक्टली कुठे असेल ओव्हरऑल? फास्ट सांगा. येस. बाकी स्टुडंट्स? बाकीच्यांचं काय? नाही माहिती. ठीक आहे. एकदम छान. राजेंद्रनी मस्त आन्सर दिलाय. तर ते म्हणजे काय? ते इथे कुठेच नाही येते. तो गाळाचा प्रदेशच येत नाही. तो म्हणजे निमशुष्क टेकड्या. शुष्क टेकड्यांचा असा काही भाग असेल. ओके. तर तो म्हणजे काय? बागर म्हणजे राजस्थानचा बागरचा भाग आहे. तो जो की अरिड रिजन असेल, म्हणजे खूपच शुष्क असा प्रदेश असेल. ओके. त्याचा याच्याशी काही संबंध नाही. अरवलीच्या पश्चिमेला, अरवली जी रांग आहे त्याच्या पश्चिमेला, किंवा राजस्थानचा जो थार डेझर्ट आहे त्याच्या पूर्वेला हा मधला पट्टा आहे. तो राजस्थान भाग आहे. कळलं? ठीक आहे. तर चुकूनही इथे कुठे बागर हा मेन्शन न करू. इथे भाबर तर भाबरच पाहिजे, भांगर तर भांगरच पाहिजे. हेच नदीच्या गाळाचे प्रकार आहेत. बागर हा नदीच्या गाळाचा प्रकार नाही, तो राजस्थानचा एक प्रकार आहे. ठीक आहे. क्लिअर इथपर्यंत? येस. समजतंय सगळ्यांना? ठीक. इथे त्या हिशोबाने लावा आता, है ना? मी व्यवस्थित सांगितलंय तुम्हाला. आय होप त्या याच्यानुसार तुमचा आन्सर हे 2 असेल. ठीक. सो नेक्स्ट आहे IST कुठून जात नाही, इंडियन स्टँडर्ड टाइम. कोणत्या राज्यातनं जात नाही असं दिलेलं आहे. सो त्याचा आन्सर असेल की पहिलं ब, झारखंड. ओके. जात नाही असंच दिलंय ना? एक मिनिट थांबा, थोडंसं क्वेश्चन फ्लक्च्युएट होतं. हा नाहीच आहे बरोबर. सो ब हा असेल एक, सो त्यामध्ये येईल साधारणतः झारखंड येईल. त्यानंतर तेलंगणा एक असेल आणि बिहार एक असेल.
ठीक आहे, इथून जाणार नाही. तर जातो कुठून ऍक्च्युली छत्तीसगड. पहिले तो यूपी असेल, यूपी नंतर मग खाली आला छत्तीसगड. त्यानंतर म्हणजे एमपी आणि छत्तीसगडला टच करतोय. हलकसं एकदम एमपीला टच करेल तिथे. त्यानंतर ओडिसाला ट्रान्सफर होईल. नंतर आंध्र प्रदेश बस. नंतर अरेबियन सी. ठीक आहे, म्हणजे ती 82.5 ची लाईन जी आहे अरेबियन सी नंतर पुढे म्हणजे 5 राज्यातून जातात. ठीक आहे, तर लक्षात घ्या 5 राज्य. ठीक आहे. आणि इथं काही सिक्वेन्स आहे MOUCA. ओके, मौका असं काही लक्षात ठेवू शकतात. ज्यामध्ये एम म्हणजे मध्य प्रदेश, ओ म्हणजे ओडिसा, यू म्हणजे यूपी असेल, सी म्हणजे इथे काय आलंय छत्तीसगड आणि ए म्हणजे आंध्र प्रदेश. हे मौका असं तुम्ही देऊ शकता. ओके. मिर्झापूर, अलाहाबाद इथून ते जातं. ओके, ठीक आहे. +530 माहिती ना कसं काढतात ते? ते सगळं ते कॅल्क्युलेशन करा. +530 करायचंय. 5-5.5 तास आहे. तरी पण तुम्ही 82.5 काढू शकता. म्हणजे फार सोपं आहे. ठीक आहे. 5.5 तास म्हणजे काय? की 1 तास म्हणजे 30 मिनिटं. सॉरी 1 तास म्हणजे सॉरी 1 तास म्हणजे 15 डिग्री. बरोबर आहे. 1 तास म्हणजे 15 डिग्री. तर 15चा पाढा जर बघितला तर 5 तास म्हणजे किती झाले? 75 डिग्री आणि 1 तास म्हणजे 15 डिग्री. तर अर्धा तास म्हणजे किती? त्यालाही अर्ध करा. 15ला अर्ध केले किती झाले? 7.5 डिग्री. तर 75 आणि 7.5 82 म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन बरोबर आहे. 5.5 तास पुढे आहे ना आपण जीएमटी पासून. ठीक आहे. तर अशी कॅल्क्युलेशन तुम्ही कोणतंही लोकेशन काढू शकता. कुठलंही म्हणजे कुठलंही लोकेशन पर्टिक्युलर लोकेशन दिलं तुम्हाला, तिथला टाईम काढता येईल तुम्हाला. ओके. नेक्स्ट आहे भारताचा अक्षवृत्तीय तसेच रेखावृत्तीय विस्तार हे दोन्ही सुमारे 30 डिग्री इतका आहे. ओके, तर जवळपास दिलाय त्यामुळे चालू शकतं. म्हणजे आहे असं जर म्हणलं असतं तर मग थोडंसं हे होतं. भारतीय अक्षवृत्तीय तसेच रेखावृत्तीय विस्तार हे दोन्ही सुमारे, सुमारे दिले. जवळपास किंवा सुमारे. त्यामुळे चालून जाईल. ठीक आहे. मग त्यामुळे अ तर योग्य आहे. आणि भारताचा पूर्व-पश्चिम विस्तार हा दक्षिणोत्तर विस्तारापेक्षा जास्त नाही. पूर्व-पश्चिम विस्तार हा फक्त 2933 आहे आणि दक्षिणोत्तर हा जास्त आहे. ओके. 3214 दक्षिणोत्तर आहे आणि पश्चिम पूर्व जो आहे तो 2933 आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली हे सेकंड स्टेटमेंट हे उलट आहे. चुकलंय त्याचं. ओके. ठीक आहे. त्यानंतर हा अक्षवृत्तीय विस्तार बघा 6 ते 37च्या आसपास आहे. ओके, म्हणजे 30च्या आसपास काही निघतंय हे गॅप आणि इथं पण 68-97 म्हणजे तो पण जवळ-जवळ 30च्या आसपास गॅप निघतोय. 30-31, 30-31 असं काही निघतोय. म्हणजे दोन्ही अंतर सुमारे आहेत तर बरोबर आहे. ठीक आहे. त्यामुळे तो बरोबर असेल. त्यानंतर दक्षिण ते इंदिरा पॉइंट वगैरे ते सगळं एकदा बघून घ्या. सगळं तुम्हाला माहिती असेल त्यामध्ये. त्यानंतर बघा 2011च्या अंतिम आकडेवारीनुसार ओके. सो एकूण साक्षरतेची सर्वात जास्त टक्केवारी कोणत्या जिल्ह्यात आहे? ओके, सो तो आहे मुंबई उपनगर 82%. मुंबई उपनगरात जवळ-जवळ इथे काही 1 मिनिट ठीक आहे. हां, करंट हे काही डेटाज असतील. तर 89% हे काही करंट डेटा असेल. एकदा थोडंसं तुम्ही आकडेवारी तुम्ही तुमच्या साइडने चेक करा. पण मुंबई उपनगर सर्वाधिक असेल आणि पालघर हा सर्वात अंतिम आहे. म्हणजे साक्षरतेनुसार जर बघितलं तर सर्वात शेवटी आपण घेऊ शकतो. सेकंड लास्ट म्हणजे बघा पालघर हा सर्वात शेवटी आहे. मोस्टली आदिवासी पॉप्युलेशन तिथे जास्त असल्यामुळे हा टक्केवारी थोडीशी आपल्याला कमी दिसते. ठीक आहे. आणि मुंबई उपनगर सर्वाधिक जास्त आहे. ठीक आहे. नंतर मुंबई शहर, नागपूर, अकोला, अमरावती हा एक सिक्वेन्स दिसतो तुम्हाला. ठीक आहे. आणि सर्वात कमी मध्ये पालघर, नंदुरबार, जालना, धुळे, परभणी. तर महाराष्ट्र कोकण रेल्वेची लांबी सुमारे किती आहे? तर साधारणतः 381 आहे. ओके, असं एक 381 च्या आसपास आहे. टोटल रोहा ते मंगलोर जर बघितलं तर 800च्या प्लस आहे. 840 च्या आसपास आहे. आणि त्यातली महाराष्ट्रातल्या कोकण रेल्वेची लांबी म्हणजे महाराष्ट्रात जे आहे ते 380 च्या आसपास आहे. हे बाकी डेटाज एकदा बघून घ्या. इथे करबुडे नावाचा रत्नागिरी जवळचा जो बोगदा आहे तो एक इम्पॉर्टंट आहे. 6.45 त्यानंतर पुढचा आहे महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडे असणारा तालुका कोणता आहे? तो आहे दोडा मार्ग, दोडा बेट्टा. आपण असं म्हणलं तरी चालेल. दोडा मार्ग सिंधुदुर्ग. ओके, सो दोडा बेट्टा नाही सॉरी दोडा मार्ग जो आहे तर तो. ठीक आहे. सिंधुदुर्गच्या दोडा मार्ग जो तालुका आहे तो सर्वात दक्षिणेकडचा आहे. ओके. तर नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव हा सर्वात उत्तरेस आहे. धडगाव अक्राणी. ओके, हा सर्वात उत्तरेकडचा तालुका आहे. म्हणजे महाराष्ट्रातला. ओके, आणि सर्वात दक्षिणेकडचा कोणता आहे? दोडा मार्ग. ठीक आहे, लक्षात घ्या. सिंधुदुर्ग, दोडा मार्ग आणि सर्वात वरती नंदुरबार, धडगाव, अक्राणी तालुका. ओके. त्यानंतर गोदावरी नदीच्या उजव्या तीरावरून किंवा दक्षिणेकडून मिळणाऱ्या नद्या कोणत्या? म्हणजे दक्षिणेकडून खालच्या साईडने. ओके, सो बघून
बघून घ्यायचे ऑप्शन्स. दारणा, मुळा, प्रवरा, बोर, ओके, त्यानंतर सिंदफणा, शिवना आणि बिंदुसारा, हे असे काही ऑप्शन्स दिलेले आहेत. आणि कुंडलिका पण आहे. तर त्यामध्ये काय आहे, म्हणजे ह्या साधारणतः शिवना सोडून ऑलमोस्ट सगळेच असतील याच्या ऑप्शन मध्ये. ठीक आहे. तो उजव्या तीरावरून बघा, मोस्टली दारणा, प्रवरा, मुळा, बोर, सिंदफणा, बिंदुसारा, कुंडलिका, ओके, या सगळ्या नद्या मिळतात. ओके, यामध्ये मांजरा पण आहे ना, गोदावरीला उजवीकडून मांजरा पण मिळते बघा. ठीक आहे, तर ती पण एक ऍड करून घेता येते. ठीक आहे. आणि डावीकडून मिळणारे कांदवा, शिवना, खाम, त्यानंतर पुढे जाताल तर प्राणहिता आहे, त्यानंतर इंद्रावती आहे, साबरी, सिलेरू आहेत. थोडं महाराष्ट्राच्या बाहेर जरी गेले तर डावीकडून मिळणाऱ्यामध्ये प्राणहिता पण नंतर ऍड होते, त्यानंतर साबरी आंध्र प्रदेशमध्ये आणि सिलेरू पण मिळते. ठीक आहे, तर त्या पण एक ऍड करून घेतात. आणि इंद्रावती पण एक आहे. येस, इंद्रावती पण आहे, जी छत्तीसगड मधून येते, इंद्रावती. ठीक आहे, तर या सगळ्या नद्या बघा, फक्त महाराष्ट्राच्या म्हणून नाही, पण महाराष्ट्राच्या बाहेर पण जरा एकदा बघून घेतात. ठीक आहे, महाराष्ट्राच्या सगळ्या सौदीत दिलेत व्यवस्थित, पण महाराष्ट्राच्या बाहेरच्या पण बघून घेतात. त्यानंतर विविध राज्यात, हा काही क्वेश्चन नाही ना इथे इथपर्यंत, काही ठीक आहे, सगळ्यांना व्यवस्थित आहे ना, काही फास्ट नाही होतं ना, पण बरेच क्वेश्चन आहेत त्यामुळे आपण थोडंसं फास्ट घ्यावं लागेल. ठीक आहे, कम्फर्टेबल सगळे. ओके, नेक्स्ट बघूया. सो भारतातील विविध राज्यात मान्सूनपूर्व पर्जन्य आढळतो आणि यापैकी त्यांनी काही विचारलेलं आहे. सो कालबैसाखी म्हणून ओळखणारे मान्सूनपूर्व पर्जन्य खालीलपैकी कोणत्या राज्यात पाहावयास मिळते? एकदम सिंपल आहे. पश्चिम बंगालमध्ये बऱ्याच वेळेस डिस्कशन मध्ये असतं. हरियाणा वगैरे, ते जनरली हरियाणा किंवा युपी मध्ये आपण प्री मान्सून जर म्हटलं तर लू, काही धुळीची वादळ येतात. राजस्थानमध्ये आंधी म्हणतो. महाराष्ट्रामध्ये आम्रसरी, केरळमध्ये जाताल किंवा कर्नाटकमध्ये म्हणताल तर ज्याला चेरी ब्लॉसम असं म्हणतात, जो की कॉफीसाठी एकदम बेस्ट मानली जाते. आणि जर तुम्ही अरुणाचलमध्ये जाताय किंवा आसाममध्ये जाताय, जो चहासाठी एकदम बेस्ट आहे, बारडोली चिरा म्हणतात त्याला. ठीक आहे, ते सगळे मान्सून पूर्व पाऊस असते. तर त्याची लिस्ट एकदा बघून घ्या. तर पश्चिम बंगालमध्ये ताग उत्पादनासाठी हा खूप चांगला असतो. ठीक आहे, कालबैसाखी, ज्याला नॉर्वेस्टर पण म्हणतात. नॉर्वेस्टर म्हणलं की तो आसाममध्ये पण एंटर होतो. त्यानंतर बारडोली चिरा बघा, आसाममध्ये बारडोली चिरा आहे. ठीक आहे, म्हणजे अरुणाचल आणि आसामच्या बॉर्डर, जो की टी प्रोडक्शन साठी एकदम बेस्ट आहे, चहाच्या उत्पादनासाठी. आम्रसरी आणि हे सगळे कर्नाटक वगैरे जर पाहिलं तर आम्रसरी आपल्याकडे मोस्टली आपल्याकडेच म्हणलं जातं. कर्नाटकमध्ये गेले की थोडं चेरी ब्लॉसम म्हणतात त्याला, ब्लॉसम शॉवर्स. केरळात पण थोडंसं ब्लॉसम शॉवर्स पण म्हणलं जाते, कॉफी आणि याच्यासाठी उत्पन्न म्हणजे चांगला आहे. ठीक आहे, चालेल, इथं देऊन ठेवलेलं आहे. सो नेक्स्ट आहे, 2011च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक बाल गुणोत्तर कोणता जिल्हा आहे? ओके, बाल गुणोत्तरामध्ये सो तो आहे, सो त्यामध्ये पालघर हा असेल सर्वाधिक बाल लिंग गुणोत्तर. बाल लिंग गुणोत्तर, तर तो असेल पालघर. ओके, सो इथं बघा, तर ते आहे 967, म्हणजे साधारणतः 0 ते 6 याला आपण चाइल्ड सेक्स रेशो जे म्हणतो 0 ते 6 मध्ये, तर ते 967 आहे पालघरमध्ये. आणि सर्वात अंतिम मध्ये फर्स्ट लोकेशनला आहे बीड. ओके, सो बीड असेल. आणि त्यानंतर हे बाकी काही सिक्वेन्सेस आहेत, एकदा चेकआउट करून घेतो. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील नावाशेवा पळसपे यांच्या दरम्यान कोणता राष्ट्रीय महामार्ग? महाराष्ट्रातला नावाशेवा पळसपे, तर 4B असायला पाहिजे तसं एक्झॅक्ट जर म्हणलं. नावाशेवा पळसपे, जो की आपल्या म्हणजे JNPT जो मेजर पोर्ट आहे त्याला कनेक्ट करतो. सो येस, 4B इज दॅट. ओके, सो 4B नावाशेवा पळसपे 27 किलोमीटरचा आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग. आणि NH6 जो आहे तो महाराष्ट्राच्या थोडं उत्तरेकडनं जातो बघा, 813 असा किलोमीटरचा सर्वाधिक लांबीचा असेल. आणि बाकी मग महाराष्ट्राचे इथे इम्पॉर्टंट पण दिलेत. NH3 मुंबई आग्रा, मुंबई बँगलोर. NH7 आहे, तो एक्झॅक्टली मधून इंटरसेक्ट 6 आणि 7 क्रॉस होतात बघा. वाराणसी कन्याकुमारी आहे, तो महाराष्ट्रातनं 232 जातो जवळजवळ. हे सगळ्यांचे असे काही पॉईंट दिलेत. पश्चिम किनारपट्टीला समांतर जो आहे तो पनवेल मंगलोर, म्हणजे पश्चिम किनारपट्टीला समांतर कोणता आहे? NH17. ठीक आहे, तर तो बघून घ्या. पश्चिमेला कोणता समांतर आहे? पूर्वेला NH5 असतो, पण तो आपल्याकडे या पूर्व किनारपट्टीला समांतर. पश्चिमेला NH17 आहे. ठीक आहे, वरून NH6 आणि NH7 जिथे इंटरसेक्ट होतात ते दोन बघून घ्या. तर हे असे सगळे जेवढे पॉसिबल आहे तेवढे बघून घेतले. महाराष्ट्राचा राज्य पक्षी, हे सगळ्यांना एक मिनिट, एडिटिंग इश्यू होता. ठीक आहे, तर हे माहिती असतं सगळ्यांना. स्टेट बर्ड
ते म्हणजे हरियाल. ठीक आहे. स्टेट बटरफ्लाय पण बऱ्याच वेळेस न्यूज मध्ये असतं. तर ते ब्लू मॉर्मॉन एक लक्षात ठेवतात. ब्लू मॉर्मॉन. ठीक आहे. कास पठारावर खूप चांगल्या पद्धतीने बऱ्यापैकी खूप मोठा असा बटरफ्लाय पकडला जातो. ठीक आहे. तो एकदा बघून घेतो. ठीक आहे. महाराष्ट्राचे राज्य प्राणी शेकरू, राज्य पक्षी हरियाल, येल्लो फुटेड ग्रीन पिजन असं म्हणतात त्याला, आणि राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन. त्यानंतर योग्य नसलेली विधाने विचारली गेली. ठीक आहे. तर महाराष्ट्र राज्य पूर्व पश्चिम लांबी ही राज्याच्या उत्तर दक्षिण पेक्षा जास्त आहे असं दिलेलं आहे. त्यानंतर विधान अयोग्य असून केवळ ब अयोग्य आहे. तर ब काय आहे? मध्य प्रदेशातील सॉरी महाराष्ट्राचा राज्याच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशात दुसरा क्रमांक लागतो. ठीक आहे. तर कोणतं असेल दुसरं राज्य? येस, कोणता आहे? एमपी येईल ना, एस शेप असा. ठीक आहे. म्हणजे राजस्थान पासून टच करायचं एमपी ला आणि मग महाराष्ट्रात यायचं असं एस शेप आहे असं लक्षात ठेवा. इंटरकनेक्टेड. तर पहिला राजस्थान, देन एमपी आणि देन महाराष्ट्र. ठीक आहे. 1 2 3. आपला कितवा नंबर लागतो? तिसरा नंबर. तर देशाच्या 9.36% प्रदेश हा भारताने व्यापलेला आहे. 9.36%. ठीक आहे. तर पहिल्या लक्षात घ्या राजस्थान, मग एमपी आणि मग मग महाराष्ट्रात यायचं. आणि मग आय थिंक फोर्थ आंध्र प्रदेशच आहे ना, बरोबर आहे? नाही, आंध्र प्रदेश आता ब्रेक झालेला आहे. फोर्थ कोणता येईल? युपी येईल का? कोणता आहे फोर्थ? फास्ट. चौथा कोणता आहे राज्याच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने? येस येस, युपी. ओके, गुड. ठीक आहे, चालेल. 4 तरी माहिती असले पाहिजे. ठीक आहे, कारण ते क्रोनॉलॉजी मध्ये बऱ्याच वेळेस मागे पुढे करतात तेव्हा तिथं इश्यू नको आहे. एनिवेज, पुढचा आहे वर्धा आणि पैनगंगा नद्यांचा संगम हा बल्लारपूर येथे होतो. ठीक आहे. बल्लारपूर जो आहे वर्धा आणि पैनगंगा. ठीक आहे. हे थोडस याच्यातूनच करून घेताल. अजिंठा टेकड्याच्या आग्नेय उतारावर पैनगंगा नदी उगम पावते आणि मध्य प्रदेशात बैतूल जिल्ह्यात सातपुडा रांगात जर बघितलं तर ती वर्धा नदी उगम पावते. ओके. सो बैतूल हा महत्वाचा आहे. बैतूल हा कोणामध्ये येतो? महादेव आणि गाविलगड. वरती महादेव आहे आणि खाली गाविलगड, अमरावती आणि एमपीच्या बॉर्डरला. इथे बैतूल पठार आहे. बैतूल पासून तापी पश्चिमेला जाते आणि मग इकडे खालून एक पूर्णा येते. गाविलगडच्या खालून पूर्णा येते आणि बैतूल पासूनच इकडे म्हणजे साऊथ ईस्ट कडे जर म्हणलं तर वर्धा जाते. ठीक आहे. हा बैतूल महत्वाचा आहे बघा. तापी तर सर्वात महत्वाची इथून जाणारी एक नदी आहे. ही वर्धा आणि पैनगंगा. सो या दोन्ही मिळतात. मोस्टली मग पैनगंगा म्हणलं जातं आणि पैनगंगाला वरून मिळणारी वैनगंगा. पैनगंगा, वैनगंगा, प्राणहिता. प्राणहिता मग सिरोंच्या येथे कोणाला मिळते? गडचिरोली सिरोंच्या येथे कोणाला मिळते? गोदावरीला. ओके. गोदावरी दुसऱ्यांदा एंटर करते ना महाराष्ट्रात. मग तिथून पुढे ते एक्झिट होतात. आणि आता मला सांगा, इथे भारतातला नाही जगातला सर्वात मोठा एक प्रोजेक्ट बनतोय. बनतोय म्हणजे बनलाय असं म्हणलं तरी चालेल. त्याच पॉइंट जवळ, सिरोंच्याच्या थोडस दक्षिणेला, तेलंगणामध्ये. तर काय नाव आहे त्याचं? सांगा लवकर. येस, काय नाव आहे? गोदावरीवरतीच आहे आणि त्याच्यावर नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो. काय नाव आहे त्याचं? फास्ट. लवकर लवकर सांगा, बरेच क्वेश्चन करायचे आपल्याला. काय नाव आहे? भारतात नाही, जगातला तो सर्वात मोठा लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट आहे. लवकर सांगा. नाही माहिती तर नो म्हणा इथे. नो म्हणजे मला कळेल तुमचा रिप्लाय काय आहे. सांगा लवकर. येस, वाद आहे का त्याच्यामध्ये ते पण आपल्याला बघायचं आहे. येस. ओके. तर बघा, प्राणहिता जिथून वरतून मिळते आणि गोदावरी येते, राईट. हा सिरोंचा जो पॉइंट आहे, ठीक आहे, तर त्या पॉइंटला जो आहे कालेश्वरम लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट, कालेश्वरम. ओके. कालेश्वरम लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट आहे, जो जगातला सर्वात मोठा लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट. आज बघा हे जाऊन, होमवर्क आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. आणि याच्यावर 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण खूप न्यूज मध्ये आहे. हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे. आणि यामध्ये वाद आहे का महाराष्ट्र आणि यांच्यात? तर बिलकुल नाहीये, कारण दोघांच म्हणजे जे इनॉग्रेशनला म्हणजे सीएम, दोन्ही पण सीएम तिथे प्रेझेंट होते. ठीक आहे. तर तो आहे कालेश्वरम लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट. ओके. एक मिनिट, जस्ट अ सेकंड.
हा सॉरी थोडस इम्पॉर्टंट. तर बघा, कालेश्वरम लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट हा खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, तर बघून घ्या. डिफरंट पॅचेस मध्ये तो केलेला आहे आणि बिलकुल महाराष्ट्र आणि तेलंगणा सरकारमध्ये हा म्हणजे सहमतीने झालेला आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. आज सगळ्यांना तो मस्ट आहे रीड करायचा. ठीक आहे, तो गोदावरी नदीवर आहे एवढं लक्षात ठेवा. चला पुढचा घ्या. नेक्स्ट आहे क्वेश्चन. काय दिले? हा, गंगा नदीस डावीकडून मिळणाऱ्या नद्या पैकी योग्य नसलेला पर्यायाची निवडा. पर्याय जो आहे तो निवडायचा. सॉरी, गंगा विचारला. सो बघा, रामगंगा मिळते पहिले, इथे दिलेलं नाहीये पण लक्षात ठेवा. रामगंगा एक आहे. त्यानंतर गोमती, ज्याच्यावरती लखनौ हे कॅपिटल आहे त्यांचं. त्यानंतर गंडक असेल, येस डेफिनेटली आहे. इन बिटवीन घागरा येईल पहिले, गंडक येईल, त्यानंतर कोसी पण. ओके, सो गोमती, घागरा, गंडक आणि कोसी सगळ्याच आहे. रामगंगा सुद्धा आहे. येस, मला वाटलं इथे नाही ऑप्शन. पण महानंदा अशी मला नाही वाटत यातली कोणती असेल महानंदा, बट स्टील बघूया आपण. सो उत्तर सर्व वरील सर्व नद्या या गंगेस, ओके ओके ठीक आहे. तो याच्यामध्ये ते पण आहे. ठीक आहे, तर बघून घ्या एकदा. ही छोटी नदी असेल तर त्यामध्ये महानंदा असेल. तो योग्य नसलेला वरीलपैकी एकही नाही, तर महानंदा सुद्धा ऍड करून घेतो. आता हे एमपीएससी लेवलला अशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात प्रश्न. ठीक आहे, आणि राईट साइडने तर यमुना मिळते आणि यमुनाच्या सगळ्यांना माहितीये. उपनद्या चंबळ, सिंध, बेटवा, केन आणि नंतर मग सेपरेटली एक शोन मिळतात. ठीक आहे, आणि त्यानंतर मग दामोदर ती हुगळीला मिळतात. त्या झाल्या उजव्या साईडच्या. ठीक आहे, यमुना, शोन उजव्या तीराने मिळतात. ठीक आहे, तर लॉंगेस्ट ट्रिब्युटरी जी आहे तर ती कोण आहे? यमुना. पण मला एक सांगा, सर्वात जास्त पाणी किंवा सर्वात जास्त व्हॉल्यूम वाईज कोणती नदी गंगेमध्ये पाणी सर्वात जास्त, जसं आपण म्हणतो ना भारतामध्ये व्हॉल्यूम वाईज सर्वात जास्त वॉटर कोणत्या नदीमध्ये आहे? येस, ब्रह्मपुत्रामध्ये. बरोबर आहे ना? आणि लांबी वाईज कोणती जास्त आहे? गंगा जास्त आहे. तर तसंच यांच्या उपनद्यांमध्ये, ओके, यांच्या उपनद्यांमध्ये येस सौरभ, डिटेल कोणत्या? कालेश्वरमच्या का? ठीक आहे, एकदा बघा ना तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. आणि माझे काही सेशन्स असतात बघा, तिथेही तुम्ही बघू शकतात. माझे काही करंट अफेअर्स सिम्प्लिफाय आय एस म्हणून एक माझं टेलिग्राम चॅनल आहे, सिम्प्लिफाय आय एस म्हणून. ठीक आहे, तर त्याच्यावरती काही नोट्स आहेत, तुम्हाला करंटच्या काही नोट्स भेटतील. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्या त्याच्या डिटेल्स आहेत, म्हणजे पूर्ण वर्षभराचे करंट अफेअर्स आहेत. ठीक आहे, थोडेसे युपीएससी अँगलनी पण तुम्ही फाइंड आउट करा. तुम्हाला एक जसं महाराष्ट्राच्या जवळपास जे काही करंट भेटतंय, तर ते तुम्ही थोडंसं तुमच्या अँगलनी बघू शकता. ठीक आहे, म्हणजे तेवढं एकदा तुम्ही करून घेता. सिम्प्लिफाय आयस म्हणून आहे. ठीक आहे, म्हणजे ते महाराष्ट्र तिथे तुम्हाला खूप डिटेल मध्ये भेटून जाईल. ठीक आहे, डिटेल मध्ये ते कव्हरेज मिळून जाईल. ठीक आहे, ओके, चालेल. तर हा, कुठे होतो आपण? येस, कुठे होतो? काय होता क्वेश्चन, काय चालू होतं आपलं? येस, सो तो आहे. कुठे होतो आपण? क्वेश्चन काय होता आपला? ठीक आहे, सो हा, यमुना. हा, तर सर्वात जास्त पाणी कोणती नदी घेऊन येते सांगा? व्हॉल्यूम वाईज कोणती नदी आहे? सर्वात जास्त व्हॉल्यूम वाईज कोणती रिव्हर आहे? येस, लवकर सांगा. येस, तर ती आहे घागरा. लक्षात घ्या, ती कोणती आहे? घागरा नदी. ठीक आहे, लक्षात घ्या, घागरा नदी. ओके, सो घागरा नदी सर्वात जास्त पाणी घेऊन येते, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चला पुढचं बघा. खालीलपैकी कोणत्या लुशाई टेकड्या म्हणून ओळखल्या जातात? ओके, लुशाई टेकड्या. तर मिझो हिल्सला सुद्धा लुशाई असं म्हटलं जातं, जे की पूर्वांचलचा भाग आहे. उत्तर ते दक्षिण पतकोई, नागा, मणी आणि त्यानंतर मिझोराम येतो. मिझोराम हिल्सलाच लुशाई हिल्स असं म्हणलं जातं. त्या लुशाई हिल्स लक्षात ठेवा. ठीक आहे, लुशाई टेकड्या असं कोणाला म्हणलं जाईल? मिझो टेकड्या. ठीक आहे, पूर्वांचलचा पार्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर मिझोराम या राज्याला मोलॅसिस बेसिन असंही म्हणतात. या पार्टमध्ये, मिझोराम मध्ये. ठीक आहे, मोलॅसिस बेसिन. ठीक आहे, तर त्यानंतर एक मिनिट, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे. जस्ट
जस्ट थांबा, ऍक्च्युली काय आहे, थोडंसं बंद झालेलं आहे प्रॉब्लेम आहे. क्वेश्चन होता आपला, क्वेश्चन नंबर काय होता, कोणी सांगू शकतो का? आय थिंक 35 राईट, 35च्या आसपास. ठीक आहे सर. ठीक आहे, तर कुठेपर्यंत आलतो आपण? 35. सर तर बघा इथे आंबोली वगैरे हे राहिले वाटतं. ठीक आहे, हे वर्धा पैनगंगा आपण बघितलंय. ठीक आहे, तर हे झालंय. गंगा नदीचं पण झालंय. ओके, आणि दुसऱ्या टेकड्या राईट. ठीक आहे, तर बघा पुढचा, अयोग्य नसलेली विधाने ओळखा असं काही आहे. ठीक आहे, आणि इथे दिलंय, महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात अनुसूचित जमातींची सर्वाधिक लोकसंख्या आढळते. ठीक आहे, तर त्यामध्ये जर बघितलं, अनुसूचित जमाती सर्वाधिक लोकसंख्या पुणे जिल्ह्यात आहे. ओके, सर्वात कमी नंदुरबार मध्ये आहे. ठीक आहे, महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात अनुसूचित जातीची सर्वात कमी लोकसंख्या आहे, तर तो बरोबर आहे. ठीक आहे, सॉरी, अनुसूचित जमाती म्हणलं तर नाशिक जिल्ह्यात आहेत. ओके, अनुसूचित जमाती इथे जमाती दिलेल्या आहेत, तर सर्वाधिक कुठे आहे? नाशिकमध्ये. तर हे कृपया अगेन त्यातनच करा तुम्ही, सौदीच्या बाहेर काहीच नाही याच्यातलं. ठीक आहे, तर सौदीमध्ये एकदम व्यवस्थित दिलेलं आहे, त्यालाच रट्टा जेवढं मारतील तेवढं मारायचं. ठीक आहे, त्यानंतर पुढे आहे, थंड हवेची ठिकाण आणि जोड्या लावा. ओके, सो आंबोलीचं म्हणलं तर कोल्हापूर येईल. ओके, सो दॅट इज द कोल्हापूर. ओके, त्यानंतर म्हैसमाळ सगळ्यांना माहिती असेल, सो ते आहे. येस, म्हैसमाळ कुठे येतं? येस, फास्ट, औरंगाबाद. ठीक आहे, सो औरंगाबादला असेल म्हैसमाळ. ओके, सूर्यमाळ जर म्हणलं तर ते आहे ठाण्यामध्ये. ठीक आहे, आणि माथेरान जर पाहिलं तर ते आहे रायगड. ओके, सो दॅट इज द रायगड. ओके, सो साधारणतः असे 4 इथे तुम्ही लावू शकता. ओके, सिक्वेन्सेस हे बघून घ्या, थंड हवेच्या ठिकाणी, ते पण एकदम लास्ट पेजेसला दिलेलं आहे सगळं. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांचं क्षेत्रफळ निहाय योग्य उतरतं का? प्रशासकीय विभागांचा जो क्षेत्रफळ आहे त्यानुसार. सो औरंगाबाद आपण मगाशीच बघितलं होतं, औरंगाबाद सर्वात जास्त आहे, त्यानंतर नाशिक, नंतर पुणे, नागपूर, अमरावती आणि कोकण हा विभाग सर्वात कमी असेल. ओके, तर हे एकदा दिलेलं आहे, तिथे पूर्ण डिस्क्रिप्शन दिले आहेत. ओके, तापी नदीचा उगम मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगावर होतो, आपण आत्ताच बघितलं होतं. तापी हा बैतूल पठारात ऍक्च्युली त्याचा उगम आहे. ओके, सो बैतूल पठार मध्ये मुलताई असं काही पार्ट असेल, तिथे एक होईल. ठीक आहे, सो त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये दिलं त्यांनी की मध्य प्रदेशात महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यातून वाहत जाऊन भरूच येथे तापी नदी अरबी समुद्रास मिळते. ठीक आहे, सो इथे जर पाहिलं तर पूर्वेकडून पश्चिमेकडे मुख्य मध्ये ती वाहते, आणि साधारणतः भरूच इथे दिलेलं त्यांनी म्हणतात. सो साधारण काय इथे अयोग्य दिलंय त्यांना. सो तापी नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात, हा भरूच नाही तर इथे आय थिंक हे असायला पाहिजे, बडोद आणि काय नाव त्याचं, सुरतच असेल ना. सुरत इथे मिळते राईट. हा, सुरत इथे आहे. ठीक आहे, तर सुरत इथे जाऊन मिळते, भरूच नसेल, इथे सुरत आहे. सुरत, भरूचला कोणती मिळते? आय थिंक नर्मदा राईट, नर्मदा ही भरूचला मिळते. ठीक आहे, नर्मदा भरूचला असेल. आणि आय थिंक वडोदरा वगैरेच्या आसपास काहीतरी वरच्या साईडला आय थिंक मही नदी का काहीतरी असेल. ठीक आहे, तर बघून घ्या, मही नदी, साबरमती ज्या गल्फ ऑफ खंबात मध्ये मर्ज होतात, तर ते आहेत सर्वात पहिले साबरमती, त्यानंतर मही, त्यानंतर नर्मदा, त्यानंतर तापी. ठीक आहे, या सगळ्या कुठे कुठे काय काय मिळतात ते एकदा कृपया ते बघून घ्या, त्याची लिस्ट बनवून असते, इथे दिलेलं असतं तुम्हाला. ठीक आहे, चालेल. त्यानंतर पुढे आहे, सो नेक्स्ट आहे कांक्रेज, नागोरी, राठी अशा काही आहेत, त्या कशाच्या जाती आहेत? त्या बैलाच्या जाती आहेत, तेवढं बघून घेताल. ठीक आहे, त्यानंतर महाराष्ट्र देश म्हणून
ओळखल्या जाणाऱ्या प्रादेशिक विभागात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? ओके, तर देश म्हणून जो असा काही पार्ट आहे, तर त्यामध्ये जवळ-जवळ किती होतं? 3 इथे दिलेलं आहे. सो 7 जिल्ह्यांचा आहे, सॉरी. महाराष्ट्राच्या इथे जर पाहिलं तर पुणे विभागातले पुणे विभाग एक आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर हे 5 व नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि अहमदनगर. ठीक आहे. साधारणतः इथे दिलंय सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. ओके. आणि नाशिक आणि अहमदनगर. ठीक आहे. नाशिक आणि अहमदनगर. ठीक आहे. तर नाशिक आणि अहमदनगर असे 2 म्हणजे टोटल झाले इथे 7च्या आसपास. ओके. क्लिअर इथपर्यंत? ओके. ठीक आहे. सो ठीक आहे. इथपर्यंत काही क्वेशन आहे कोणाचा? थोडंसं ऍक्च्युली काही वर्क असल्यामुळे मला वाटलं ऍक्च्युली होऊन जाईल एवढ्या वेळात. ऍक्च्युली आय हॅव अनदर लेक्चर म्हणजे 7 वाजता एक दुसरं लेक्चर असल्यामुळे ठीक आहे. थोडंसं आता तो पण टाइम मॅनेज होत नाही. त्यांचे पण लाईक कॉलिंग चालू आहे. ठीक आहे. तर आपण येस, येस. माझं नाव आहे सुमित कोंडे. ठीक आहे. सो नक्कीच इंट्रोडक्शन करता आलं नाही. ऍक्च्युली ऑफलाईन मध्ये जनरली होतं सगळ्यांसोबत इंट्रोडक्शन. तर नक्कीच तुम्ही टेलिग्रामला कनेक्टेड राहा किंवा हा माझा नंबर आहे. ठीक आहे. तर आपण पुन्हा याच्या रिमेनिंग म्हणजे सगळंच तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं आहे आणि जिथे तुम्हाला वाटतंय ठीक आहे, की हा सर हा कॉन्सेप्च्युअल पार्ट आहे. जसं आता भागर, भांगर वगैरे आपण बघतोय किंवा कुठे काही कन्सेप्च्युअल पार्ट असेल. ठीक आहे. आणि जर तुम्हाला वाटलं की सर हा गरजेचा आहे आमच्यासाठी. ओके. आणि जो तो नाही समजत आहे. ठीक आहे. तर नक्कीच आपण त्याच्यावरती पुन्हा डिस्कशन ठेवू. हा माझा नंबर आहे. कृपया सगळ्यांनी मला तुमचं नाव जे आहे, नाव आणि फक्त खाली टाकताल की एच-व्ही-डी म्हणजे कंबाईन बॅच असं टाकताल तुमच्या नावासहित. WhatsAppला करा मेसेज. ओके. WhatsAppला केलेलं थोडंसं बेटर राहील. मी जसं कनेक्टेड राहील म्हणजे मलाही लक्षात येईल की तुम्ही एक्झॅक्टली कोणत्या बॅचच्या आहेत काय ते लक्षात येईल. ठीक आहे. आणि मग पुन्हा आपण येस, पीडीएफ टाकली जाईल. तुम्हाला मी सरांना सांगतो तसं तुमच्या ग्रुपवर. ऍक्च्युली मला थोडं ग्रुप बद्दल नाही माहिती आहे. तर थोडंसं तुम्ही ट्राय करा की या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करू करू शकता. ठीक आहे. सो कॉन्टॅक्ट करा आणि म्हणजे एक-एकी तुमचे नाव आणि नंबर तरी ॲटलीस्ट मला फॉरवर्ड करून ठेवा. ठीक आहे. मग मी तसं तुम्हाला कनेक्ट होऊन जाईल. माझ्याकडे काही एक्स्ट्रा डेटा असेल नक्कीच जिओग्राफीचा नक्कीच तुम्हाला मी शेअर करेन. ओके. कळतंय? तर याचं सगळं डिटेल डिस्कशन आहे आणि फक्त टॉपिक थोडेसे तुमच्या साइडने काढून ठेवताल एक्स्ट्रा जे तुम्हाला वाटतं की सर हे थोडे डिस्कस व्हायचेत. वाटल्यास आपण एक ग्रुप ठेवू आपण आणि त्याच्यावरती मी नक्कीच तुम्हाला माझ्या साइडनी पण जेवढे काही पॉसिबल आहे तेवढे लेक्चर प्रोव्हाइड करेन. जर तुम्हाला इन केस इन फ्युचर काही प्रॉब्लेम आला तर. ओके. कळतंय? येस. समजतंय का इथपर्यंत? ठीक आहे. करताल मग सगळे? हे बघा हा नंबर दिलेला आहे. सगळ्यांना व्हिजिबल आहे ना व्यवस्थित? 9404982490. ओके. ठीक आहे. चालेल. सो थोडं वेळेअभावी पण थोडं फास्ट झालं बट ठीक आहे आपण याला जर तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर नक्कीच आपण त्याला कंटिन्यू करू. ओके. चालेल, चालेल. ठीक आहे. मग आपण भेटू नेक्स्ट टेस्टला नक्की आपण ते कव्हर अप करू किंवा अजून काही राहिलेला पार्ट असेल तो आपण नक्की कव्हर अप करू. ठीक आहे. तर काही असेल डाऊट तर मला पहिले कळवा, तुम्ही टॉपिक कळवा. सो आपण त्याच्यावरती नक्कीच एक डिस्कशन करू. ठीक आहे. चालेल. अजून काही डाऊट आहे कोणाचे? येस ऑर नो? फास्ट. प्लीज रिप्लाय फास्ट. म्हणजे मी वेट करतो ऍक्च्युअली तेवढ्यासाठी. फास्ट रिप्लाय करतो. ओके. ठीक आहे. करण. ओके. करणला प्रॉब्लेम नाहीये. वीर, पियुष, राजकुमार, राजेंद्र, सौरभ, अजित. येस. ठीक आहे सगळ्यांना? परफेक्ट एव्हरीवन? ओके. ठीक आहे. ग्रेट, ग्रेट. ठीक आहे. चालेल. ठीक आहे. आणि प्लीज मला हे बघा नंबर दिलाय मी खाली. काही जरी असेल तर मला कनेक्ट व्हा. आपण त्यावर डिस्कस करू. ठीक आहे. ओके देन चलो. थँक यू. थँक यू ऑल ऑफ यू. चला. ओके. बाय. बाय. टेक केअर. या. थँक यू. सो येस, हॅलो एव्हरीवन. सो लास्ट आपण काही तापी नदीचा उगमपर्यंत लास्ट काही डिस्कशन मध्ये क्वेश्चन डिस्कस केले होते आणि त्यानंतरचे काही क्वेश्चन आता आपण पुढे कव्हर करू. सो तापी नदीचा उगम मध्य प्रदेशात सातपुडा पर्वत रांगेत होतो असं आपण लास्ट टाइम बघितलं होतं. तर ते स्टेटमेंट बरोबर होतं. फक्त मध्य प्रदेशात. ओके. सो जे भडोच येथे नसून ते साधारणतः सुरत येथे तापी नदी जाऊन मिळते. ठीक आहे. तर भडोच हे आन्सर रॉंग होतं. त्यामुळे अयोग्य असं त्याचं ऑप्शन होतं. तर इथे काय पाहिजे होतं? सुरत पाहिजे होतं. ठीक आहे. तर हे लास्ट टाइम आपण इथपर्यंत आलो होतो. त्यानंतर पुढचा क्वेश्चन घेऊया.
सो महाराष्ट्रात तलावांचा जिल्हा म्हणून कोणाला म्हटलं जाते? सो ते भंडारा, गोंदिया. ओके. साधारणतः एकूण दोन्ही भंडारा, गोंदिया मिळून जर पाहिलं तर 580 मोठे आणि 13,000च्या आसपास जवळ-जवळ काही लहान काही डिफरंट इथे आपल्याला अ, हे दिसू शकतात, तलावं दिसू शकतात. त्यामुळे इथे भंडारा आणि गोंदियाला तलावाचा जिल्हा असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर त्यानंतर पुणे इथे मग जे काही आहेत, समजा बऱ्याच वेळेस असे प्रश्न येतात, की तलावाचं नाव दिलं जाईल आणि मग तिथे डॅश तुम्हाला लावायची, जोडी लावायची, की कुठे आहे तो एक्झॅक्टली. जसं पानशेत तानाजी सागर असं आपण म्हणू शकतो, भाटघर येसाजी कंक, ठीक आहे. असे वेगवेगळे पुण्यातले जे आहेत, तर ते जिल्हे आपल्याला माहिती पाहिजे. जसं कोयना कुठं आहे आणि त्याचं जलाशयाचं काय नाव आहे? शिवसागर. जसं की सर्वात महत्त्वाचा, सर्वात मोठा जर आपण म्हणलं जायकवाडी प्रकल्प आहे, तर त्याला नाथसागर असं नाव आहे. ठीक आहे. हा पैठण तालुक्यात तो आहे ना. सो असे जिल्हे, तालुके जेवढे पॉसिबल असतील, ठीक आहे. त्यानंतर वैतरणा, मोडक सागर म्हणजे त्याचे असणारी इतर नावं प्लस जिल्हा हे दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. सो महाराष्ट्रात देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रादेशिक विभागात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? टोटल किती जिल्हे येतात? 7 जिल्हे आहे. मोस्टली देश हा प्रादेशिक विभाग आहे आणि जो की सह्याद्रीच्या पूर्व भागास आपण म्हणतो. सह्याद्रीचा जो घाटाचा भाग आहे, त्यानंतर मावळ प्रदेश आणि मावळलाच थोडासा लागून आपण असं म्हणलं पुढचा. तर तो पुणे विभागातला पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर असे 5 आणि प्लस नाशिक जिल्ह्यातील नाशिक, अहमदनगर अशा 2 एकूण 7 म्हणजे प्लस 2 इथे 7 जिल्हे यामध्ये समावेश होईल. ठीक आहे. तर इथे दिलेले आहेत सविस्तर एकदा तुम्ही बघून घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट होता मुदखेड डोंगर आणि असणारे जिल्ह्यांचा एक क्रम विचारलेला आहे. तर मुदखेड आपल्याला कुठे दिसेल? नांदेडमध्ये आहे मुदखेड डोंगर. ओके. त्यानंतर गाळणा जर म्हणलं तर तो साधारणतः धुळ्यामध्ये आपल्याला दिसतोय. त्यानंतर गायखुरी जर टेकड्या असं म्हणलं, तर त्या कुठे दिसतायत? त्या म्हणजे भंडारामध्ये आणि दरकेसा, गोंदिया. ठीक आहे. तर या पद्धतीने अजून इतर जे असतील औरंगाबादमध्ये वेरूळ डोंगर असेल किंवा अजून नागपूरमध्ये गरमसूर टेकड्या असतील, अमरावतीत वैराट डोंगर आहे. गडचिरोली, चिरोली, भामरागड, सुरजागड है ना. या व्यतिरिक्त म्हणजे अजून इतर ज्या काही असतील त्या सौदीच्या अॅटलसमध्ये खूप चांगल्या रीतीने दिलेल्या आहेत. तर त्या कृपया बघून घ्या. ठीक आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्ह्यातील जीवनवाहिनी म्हणून कोणती नदी असेल? तर ती आहे पंचगंगा. ओके. सो प्रत्येक जिल्ह्यातनं कोणत्या-कोणत्या नद्या महत्त्वाच्या वाहतात, तर कृपया ते एक बघणं गरजेचं आहे. जसं की कुंभी, कासारी या त्याच्या काय नदी प्रवाह किंवा उपनद्या असतील. आणि पंचगंगा ही स्वतः कोणाची उपनदी आहे? कृष्णाची उपनदी आहे. जी की पुढे भीमाला जाऊन मिळते किंवा कृष्णा ही तेलंगणामध्ये एंटर करते आणि त्यानंतर तिला वरून भीमा मिळते. कुरुकुड्डी नावाचं एक ठिकाण आहे. तिथे साधारणतः कृष्णाला येस भीमा मिळेल आणि मग पुढे ती आंध्र प्रदेशमध्ये वाहत जाते आणि बंगालच्या उपसागरास मिळते. ओके. तसं पाहायला गेलं तर भीमा ही नदी म्हणजे इंडियाचा आपण जसं फिजिओग्राफी रिजन बघतो किंवा प्राकृतिक विभाग बघतो, तर ती वेगळी नदी प्रणाली पकडली जाते. भीमा जर पाहिलं तर. सॉरी भीमा ही पाहिली तर कृष्णाची उपनदी पकडली जाते. पण महाराष्ट्रात ती स्वतंत्र वाहते म्हणून ती स्वतंत्रच कन्सिडर करते. ठीक आहे. तर त्यानंतर नेक्स्ट क्वेशन आहे केवळ एक राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशात सीमा लागून असलेल्या महाराष्ट्रातले एकूण किती जिल्हे आहेत? म्हणजे एक राज्य लागलं पाहिजे अथवा केंद्रशासित प्रदेश एकच लागला पाहिजे. तर असं साधारणतः यामध्ये जर पाहिलं तुम्ही सो टोटल इथे आपण बघू शकतो 1 मिनिट 13 साधारणतः असे काही जिल्हे असतील, की ज्यांना एक राज्य अथवा काय लागतं केंद्रशासित प्रदेश. ते म्हणजे आहे नाशिक, जळगाव, बुलढाणा. थोडंसं मॅपिंग एकदा बघून घेताल. नंतर अमरावती जो की एम-पीला लागतोय, नागपूर एम-पीलाच लागतो. फक्त भंडारा असेल. ठीक आहे. तसे एक थोडंफार आपण एक अंदाजाने थोडंसं गेलं पाहिजे. ठीक आहे. एकच राज्य आहे. तसे 2 लागून किती असणार आहेत? त्या पद्धतीने आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. आणि बाकी मग पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार गुजरातला लागतात. ठीक आहे. मध्य प्रदेशला साधारण 8 लागतात. छत्तीसगडला साधारणतः छत्तीसगड, गोंदिया, गडचिरोली हे छत्तीसगडला लागतात. सो असं जर पाहिलं आपण तर यामध्ये सर्वात जास्त जर बघितलं तर 8-8 जिल्हे लागतात मध्य प्रदेश आणि इथे दुसरं आपण जर पाहिलं सॉरी 8च जे लागतं मध्य प्रदेशला सर्वात जास्त लागून आहेत जिल्हे. ठीक आहे. तर त्यामुळे तो एका वेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवा. सर्वात जास्त एम-पीला लागतात. त्यानंतर इथे कर्नाटक जर बघितलं तर साधारणतः 7च्या आसपास काही आकडा येतोय. कर्नाटकला किती लागतात? टोटल 7 आहे. ओके. तर त्यामुळे दुसऱ्या नंबरला कर्नाटक येईल. ओके. त्यानंतर मग 4-4 असे जे आहेत ते गुजरात आणि तेलंगणा आपण घेऊ शकतो. सोबत येतील गुजरात, तेलंगणा आणि त्यानंतर मग साधारणतः 2 जे लागतात ते छत्तीसगडला लागतात. ठीक आहे. सो 2 छत्तीसगड बाकी मग 1-1 असेल इथे.
ठीक आहे. तर 2 आहेत छत्तीसगडला, म्हणजे उतरता थोडासा क्रम एम-पी, कर्नाटक आणि गुजरात, सॉरी गुजरात आणि तेलंगणा. हे 3 तरी लक्षात ठेवा. त्यानंतर सर्वाधिक क्षेत्रफळ म्हणलं तर अहमदनगर आहे, सर्वात कमी मुंबई शहर 157 च्या आसपास काहीतरी आहे. त्यानंतर अयोग्य विधानांची निवड करा. पुढचा प्रश्न. सो कोकण किनारपट्टीच्या पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या सखल भागास वलाटी असं म्हणतात. ओके. जो खाली असेल त्याला खलाटी म्हणतो आणि जो वर आहे त्याला वलाटी असं म्हणतात. त्यामुळे हा खाली म्हणलाय, सखल भाग म्हणलाय, तर त्यामुळे ते स्टेटमेंट चुकीचं असणार. वरचा भाग बघा, वलाटीच्या पूर्वेस असलेल्या भागात ऍक्च्युली उलट झालं ते स्टेटमेंट. तर त्यामुळे आपण इथे बघू शकतो की दोन्हीही जर पाहिलं तर इथे काय अयोग्य विधान आहे. दोन्हीही अयोग्य आहे. कारण खाली जो येतोय पश्चिम घाटाच्या खाली, तर तो झाला खालचा भाग, खल्लाटी असं आपण म्हणू शकतो. आणि वरचा भाग जो आहे तो वलाटी असतो. एक मिनिट हां. थोडासा टेक्निकल येतोय, 2च मिनिट. सो ठीक आहे. सो इथे जर पाहिलं तुम्ही तर हा साधारणतः अयोग्य विधानामध्ये मग दोन्ही पण अयोग्य असतील, कारण खालचा भाग जो आहे तर तो खलाटी असेल आणि वरचा भाग जो आहे तो वलाटी आहे. ठीक आहे. तर त्यामुळे इथे दोन्ही स्टेटमेंट काय असतील, चुकीचे असतील. बरोबर आहे. तर खालचा भाग असेल खलाटी आणि वरचा भाग जो आहे तर तो साधारणतः वलाटी असा पण. ठीक आहे. तर त्यामुळे हे दोन्ही स्टेटमेंट चुकीचे असतील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. तर तो बघू शकता इथे. तर अस्तंबा डोंगर दिलेला आहे, हनुमान, तौला आणि तोरणा. सो तोरण हे वरच्या भागात असल्यामुळे थोडंसं आपण त्या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. सो तोरणा साधारणतः आपण इथे घेऊ शकतो की नंदुरबार ज्या ठिकाणास आपण तोरणा असं म्हणू शकतो. ठीक आहे. सो इथे आपला आन्सर काय असेल की 1 मिनिट हां, 1 मिनिट जस्ट अ सेकंड. थोडासा एडिटिंगचा प्रॉब्लेम येतोय. हां. सो इथे आपल्याला काय दिसतंय तर सो अस्तंबा, इथे नंदुरबार, त्यानंतर अ, हनुमान, धुळे, तौला, नाशिक अँड तोरणा. आय थिंक ते काहीतरी चुकीचं होतंय. एकच मिनिट हां, एकच मिनिट. ठीक आहे. सो बघा अस्तंबा वगैरे जे इथं पाहिलं तर ऑप्शनमध्ये थोडंसं आय थिंक वेगळं दिलेलं असेल. ठीक आहे. तर तोरणा वगैरेच आपण बघतोय. तर तोरणा मोस्टली कुठे येणार आहे? येस, नंदुरबारमध्ये. ओके. सो ऑप्शन इथे दिलेले आहेत त्यांनी. ऑप्शनमध्ये काय दिलंय बघा इथे. तोरणा जर लास्ट म्हटलं तर 4 ऑलमोस्ट सगळीकडे 4 दिलेलं दिसतंय. ठीक आहे, चालेल. हां, ठीक आहे. तर तोरणा इथे बरोबर आहे. हां. तर तोरणा इथे काय दिसणार आहे तुम्हाला? सो ते म्हणजे पुणे. ओके. सो नंदुरबार, अस्तंबा. ओके. त्यानंतर हनुमान, धुळे. ओके. त्यानंतर नाशिक, तौला आणि तोरणा, पुणे. ठीक आहे. तर हा सिक्वेन्स बरोबर आहे. 2, 1, 3, 4. 2, 1, 3, 4. अस्तंबा, नंदुरबार या पद्धतीने. ओके. तर एकदा थोडंसं बघून घ्या एकदा व्यवस्थित. कळसुबाई, सालेर मुले हे सगळे थोडे फॅक्च्युअल क्वेश्चन आहेत. तर कृपया त्या हिशोबाने तुम्हाला एकदा गो थ्रू करायचे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. सो महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता आहे? ओके. सो तो आपण बघू शकतो. आता थोड्या वेळापूर्वीच बघितला होता आपण. तर तो म्हणजे मुंबई शहर. ओके. तर तो त्याचा आन्सर असणार आहे. त्यानंतर पुढचा आहे कृष्णा वेण्णा 50 नंबरचा क्वेश्चन आहे. कृष्णा वेण्णा आणि जिल्हा कोणता आहे? तर तो दिलेला आहे. ओके. सो कृष्णा वेण्णा असेल माहुली. ओके. त्यानंतर कृष्णा कोयना असं एक ऑप्शन दिलेलं आहे. तर ते असेल साधारणतः कराड. कृष्णा कोयना, कोयना डॅम जो आहे तो. ओके. त्यानंतर कृष्णा वारणा जो दिसतोय, सो तो आहे सांगली. ओके. आणि कृष्णा पंचगंगा येस कुरुंदवाड. ओके. तर असे काही हे मतलब जे काही त्यांनी उगमस्थान वगैरे असे काही पॉइंट दिलेत ते एकदा बघून घेतात. त्यानंतर अयोग्य नसलेली म्हणजेच योग्य असलेली विधाने कोणती आहेत? ओके. सो योग्य विधाने कोणती आहे? पुढचा प्रश्न आहे. सो योग्यमध्ये बघू शकता मेघालय, कार्बी अँग्लॉंग हा भारतीय द्वीपकल्प पठाराचा विस्तारित भाग आहे, तो बरोबर आहे. सो मेन जो भारताचा पेनिन्सुला पार्ट आहे, ओके, म्हणजे हा द्वीपकल्पीय जो पार्ट आहे, माल्डा गॅपनी वेगळा होऊन मेघालय पठार इथे एक्सटेंडेड पार्ट आहे, ज्याच्यात गारो खासी जैतिया, मिकी रेकमा परेल असे पार्ट्स येतात. बरोबर आहे. तर त्यामुळे पहिलं तर स्टेटमेंट बरोबर असणार आहे. माल्डा गॅपमुळेच हा बघा छोटा नागपूर पठारापासून याचे विभाजन झाले. ठीक आहे. तर मग हा कार्बी अँग्लॉंग किंवा याला शिलाँग पण म्हणतात. शिलाँग प्लाटू, कार्बी अँग्लॉंग प्लाटू किंवा येस मेघालय प्लाटू. आणि याचे कोणते कोणते भाग आहेत? पश्चिम ते पूर्व गारो खासी जैतिया आणि
बरेल. आणि त्यानंतर वरती थोडंसं एक्सटेंड होतो मिकीर आणि रेगमा. ठीक आहे. तर हे सगळे पाठ कोणाचे झाले? तर ते झाले साधारणतः मेघालय पठाराचे. ओके. सो ऑप्शन नंबर 1 आणि ब दोन्ही पण बरोबर असते. त्यानंतर लोकटक लेक हा ऑब्व्हियसली मणिपूरमध्ये आहे. हा रामसर साइटमध्ये पण येतो आणि तिथे नॅशनल पार्क कोणता आहे? केबुल लामजाव. ठीक आहे. केबुल लामजाव. ओके. आणि मॉन्ट्रेक्स लिस्ट ऑफ रामसर लिस्ट ज्याच्यात 2च येतात. तर हा ओन्ली फ्लोटिंग लेक असं याला म्हटलं जातं. फ्लोटिंग काइंड ऑफ लेक आहे. किंवा याला रिजनली लोक फुमदीस पण म्हणतात. फुमदीस असंही म्हटलं जातं याला. सो मणिपूरमध्ये येतो. ठीक आहे. मॉन्ट्रेक्स लिस्ट मध्ये याचा समावेश आहे. आणि दुसरा केवलादेव घाणा असे 2च मॉन्टेक्स लिस्ट मध्ये येतात रामसर साइटमध्ये. ठीक आहे सर. आन्सर असेल 3. तर या संगई या विशिष्ट जातीचे हरिण इथे आहेत, ज्याला डान्सिंग डिअर असं पण म्हणतात. हे इथलं वैशिष्ट्य आहे. ओके. त्यानंतर वर्ल्ड्स ओनली फ्लोटिंग लेक याला म्हटलं जातं आणि केबुल लामजाव. ओके. हे नॅशनल पार्क इथे तुम्हाला दिसेल. त्यानंतर नोकरेक आपण आताच थोड्या वेळापूर्वी बघितलं. सो ते मेघालयमध्ये असेल. त्यानंतर दिब्रू सायखोवा सो आसाममध्ये हे नॅशनल पार्क आहे. पंचमढी सगळ्यांना माहिती सातपुड्याचा पार्ट आहे, मध्य प्रदेशमध्ये येतो. जो की साधारणतः गाविलगडच्या आसपास दिसेल तुम्हाला आणि दिहांग दिपांग ओके अरुणाचल प्रदेशमध्ये म्हणजे सरळ सरळ इथे सिक्वेन्स आहे पूर्ण. ओके. नोकरेक, दिब्रू सायखोवा, बायोस्फियर रिझर्व्ह दिले त्यांनी पंचमढी सेंट्रल म्हणजे मध्य प्रदेशमध्ये येणार आणि दिहांग दिबांग अरुणाचल प्रदेशमध्ये. ओके. सो जेवढे काही 18 बायोस्फियर रिझर्व्ह आहेत तर ते सगळे व्यवस्थित बघून घ्या. मे बी त्यातला अजून काही प्रश्न अशाच पद्धतीने विचारले जाऊ शकतात. ओके. कोकणातील सर्वात लांबीची नदी कोणती आहे? ओके. सो त्यामध्ये आहे वैतरणा. ओके. सो वैतरणाची साधारण लांबी जर बघितली 154 किलोमीटरच्या आसपास येते आणि जेवढे दक्षिणेकडे जाल तेवढ्या नद्या या अरुंद होत जातात, कमी लांबी होत जाते. ठीक आहे. त्यामुळे उल्हास हे सगळं थोड्या खालच्या साईडला येते, त्यांची लांबी ही कमी होत जाते. 2011च्या अंतिम आकडेवारीनुसार खालील विधाने लक्षात घ्या. सो गडचिरोली हा सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे. बरोबर आहे. पुणे हे सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा असं त्यांनी दिलेलं आहे. ओके. सो त्यामध्ये सर्वात जर आपण इथे बघितलं 1 मिनिट हां, 1 मिनिट, 1 मिनिट. सो इथे काय विचारलं त्यांनी ठीक आहे. भारतीय 11च्या आकडेवारी हां, सर्वात कमी तर बघा इथे काय असेल फक्त ब योग्य हे आन्सर आहे. कारण गडचिरोली दिलं इथे सर्वात कमी म्हटलं तर सिंधुदुर्ग आहे. राइट. सर्वात कमी कोणता आहे? सिंधुदुर्ग जिल्हा आहे. नॉट गडचिरोली. ओके. सो सिंधुदुर्ग हा सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा असेल आणि पुणे हा काय सर्वात जास्त लोकसंख्येचा. तर त्यामुळे फक्त ब हा योग्य असेल. अंडरस्टूड. तर गडचिरोली नाही, इथे सिंधुदुर्ग हा सर्वात कमी लोकसंख्येचा असेल. त्यानंतर 2000 मीटरपेक्षा अधिक पर्जन्य असणाऱ्या प्रदेशात निमसदाहरित वने आढळतात. या वनांची झाडांची उंची 60 ते 65 दिले. वेल, पळस, अंजन, तेंदू यासारखे वृक्ष तिथे आढळतात. ओके. सो आणि ब योग्य आहे. पण जो वेल, पळस, अंजन, तेंदू जे आहे शुष्क पानझडी वन आहेत. ओके. आणि इथे काय दिले? निमसदाहरित आहे. तर ते चुकीचं असणार आहे. तर त्यामुळे निमसदाहरित मध्ये साग, साल, कुसुम, अंजन, हेरडा, बेहडा हे असतील. वेल, पळस आणि अंजन, तेंदू. ओके. सो हे अरिड मध्ये येतील थोडंसं म्हणजे पानझडी टाइप मध्ये येतील. निमसदाहरित येणार नाही. इथे पानझडी पाहिजे होतं तर मग मे बी थर्ड ऑप्शन हे बरोबर असलं असतं. पण थर्ड चुकीचं आहे म्हणून फक्त अ आणि ब हे योग्य असणार 56 मध्ये. ओके. ठीक आहे. 57 मध्ये बघितलं तर इथे तालुके आणि त्याचं काही जोड्या लावा दिलेला आहे. सो त्यामध्ये बघूया. सो यामध्ये सांगली इथे असेल साधारण शिराळा. ओके. शिराळा एक असेल. बरोबर आहे. अँड त्यानंतर यवतमाळ जर पाहिलं तर कळंब हे असेल. त्यानंतर पुढचं आहे इथे जळगाव. तर त्यामध्ये येईल यावल. ओके. आणि लास्ट आहे त्यांचं नागपूर. त्यामध्ये येईल उमरेड. ओके. तो हा सिक्वेन्स इथे दिलेला आहे व्यवस्थित एकदा चेक करून देतात. ओके. ठीक आहे. सो मॅप रीडिंग ऍटलस महाराष्ट्र ऍटलस सौदीचा जो आहे तो व्यवस्थित अभ्यास करणे ते अपेक्षित आहे. महाराष्ट्राचे प्राकृतिक दृष्ट्या किती विभाग पाडले जातात? तर बघा प्राकृतिक दृष्ट्या जर बघितलं तुम्ही तर महाराष्ट्राचे साधारणतः जे 3 विभाग आपण कन्सिडर करतो महसुली 6 विभाग आपण बघतो. महाराष्ट्राचे प्राकृतिक 3च विभाग आहेत. ओके. सो त्यामध्ये पहिला आहे कोकण किनारपट्टी पश्चिमेकडे. त्यानंतर साधारणतः पुढचा आहे सह्याद्री पर्वतरांग डोंगराळ प्रदेश घाटाचा पूर्ण पाठ आणि बाकी सगळा पूर्वेकडचा भाग हा पठारामध्ये आपण कन्सिडर करतो म्हणजे असे 3च आहेत. ओके. त्यानंतर योग्य जोड्या लावा. त्यामध्ये आहे साधारणतः सो यामध्ये बघू शकता आपण खानापूर जर पाहिलं तर सांगली. ओके. त्यानंतर औंध सातारा
ओके. त्यानंतर मग तोरणमाळ जर पाहिलं, तोरणमाळ तोरणमाळ आहे ते तर तोरणमाळ कुठे नंदुरबार मध्ये आहे. ओके. आणि सासवड जर बघितलं आपण, ठीक आहे, तर सासवड कुठे येईल? ते सातारामध्ये. ओके. सासवड कुठे येईल? सो ते पुण्यामध्ये येईल. ठीक आहे, सासवड पुणे. ठीक आहे. तर हे सगळे एकदा थोडे जे काही फॅक्च्युअल क्वेश्चन आहेत ते कृपया तुमच्या साइडने एकदा एंड अप करून घ्या. हिमालयातील इथे इंडियन जिओग्राफीमध्ये बघा आता, हे फार महत्वाचं आहे. दक्षिण उत्तर असा योग्य क्रम विचारला. तर लक्षात ठेवा KLZPDS. ओके. KLZPDS म्हणजे काराकोरम, लडाख, जास्कर, पीर पांजाल, धौलाधार आणि शिवालिक. हा उत्तर ते दक्षिण क्रम आपल्याला पाहिजे. पण यांनी दक्षिण ते उत्तर विचारलेलं आहे. ओके. म्हणजे शिवालिक सर्वात शेवटी येईल. असा ऑप्शन इथं आपल्याला काय 2 नंबरचा दिसतोय किंवा 4 नंबरचा. म्हणजे बाकी कट करू शकता तुम्ही. ओके. आणि त्यानंतर इथे क पण सेम आहे म्हणजे शिवालिकच्या नंतर त्यांनी काय घेतलेलं आहे? So तो म्हणजे काय घेतलाय? पीर पांचाल. ठीक आहे. म्हणजे इथे धौलाधार दिलेलाच नाही त्यांनी. तर त्यामुळे हे कट करून टाकतात. सेकंड येईल धौलाधार, सॉरी पीर पांचाल. त्यानंतर मग इथे काय आहे? ड पण इथे सेम दिलेला दिसतोय. ओके. तर तो म्हणजे काय आहे? लडाख. ओके. त्यामुळे झास्कर इथे काही यांच्या ऑप्शन्समध्ये दिसत नाही आपल्याला. येस, झास्कर दिलेला आहे, सॉरी. झास्कर दिलेला आहे. त्यानंतर इ, क, हां. तर इथे बघा ड आहे. इ, क, ड आणि इथे काय दिलंय? इ, क, ब आहे. ठीक आहे. तर म्हणजे एवढं एक लक्षात घ्या, की सर्वात खाली येईल शिवालिक. पहिला आलाच पाहिजे शिवालिक. ओके. त्यानंतर धौलाधार इथं नाहीये. ठीक आहे. धौलाधार नसल्यामुळे काय तो तर आपण कट केला. मग सेकंड आला पीर पंजाल. ओके. त्यानंतर थर्ड कोणता आला पाहिजे? यस, झास्कर. ओके. त्यानंतर मग फोर्थ कोणता आला पाहिजे? लडाख. ओके. त्यानंतर मग फिफ्थ कोणता आला पाहिजे? अ, त्यामध्ये ऑलरेडी आपण पीर पांजाल तर लिहिलेलं आहे आणि त्यानंतर मग काराकोरमच एक ऑप्शन उरतोय. ओके. सो काराकोरम एक आला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे आपला ऑप्शन काय येईल इथं? इ, ड, सॉरी इ, क, त्यानंतर ब, ड, अ. इ, क, ड, ब, अ. तर मग चौथा ऑप्शन इथे आपल्याला दिसेल. ओके. सॉरी दुसरा ऑप्शन असेल इथे इ, क, ब, ड, अ. ठीक आहे. सो इ, क, ब, ड, अ या पद्धतीने आपण अरेंज करू शकतो. ठीक आहे. सो क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना? ठीक आहे. तर इथे बघून घ्या एकदा व्यवस्थित तुमच्या मी हा जो सिक्वेन्स सांगितला तोच लक्षात ठेवा. KLZPDS. ओके. म्हणजे काराकोरम, लडाख, जास्कर, पीर पांचाल, धौलाधार आणि शिवालिक. ओके. हे पॉइंट लक्षात घेऊन घ्या. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. सो त्यानंतर नवीन जिल्हा निर्मिती आणि त्यानुसार त्यांनी दिनांक, वर्ष विचारलेलं आहे. सो त्यामध्ये बघू शकतो आपण इथे. सो सिंधुदुर्ग 1 मे. ओके. त्यानंतर गडचिरोलीचं बघितलं तर साधारणतः येथे बघू शकतो आपण साधारणतः 26 ऑगस्ट 1982. त्यानंतर लातूरचं बघितलं तर त्यानंतर लातूर येईल साधारणतः 98 मध्ये आणि त्यानंतर ड जो असेल तर तो असेल 3, 1 जुलै 98. ओके. सो अशा पद्धतीने याला सॉल्व्ह करून घ्या. इथे दिलेले आहेत बघा. सिंधुदुर्ग, रत्नागिरी यांचं विभाजन होऊन 1981, देन जालना, औरंगाबाद 81, लातूर, उस्मानाबाद 1982, त्यानंतर मुंबई शहर उपनगर असं जर पाहिलं तर 90 मध्ये आहे. वाशिम, अकोला 98, नंदुरबार 98, त्यानंतर 99 हिंगोली, गोंदिया 99 आणि 2014 मध्ये पालघर लास्टला जो आलेला आहे. ओके. कुलाब्याचे इथे जर कोणाचं नामांतर झालेलं असेल तर ते पण एकदा चेकआउट करून घ्या. ठीक. सो महाराष्ट्र पठाराबाबत खालील विधान लक्षात घ्या. महाराष्ट्रीय पठाराची पूर्व पश्चिम लांबी 750 किलोमीटर असून दक्षिणोत्तर ही देखील सुमारे 750 च्या आसपास असं दिले त्यांनी. 750, 750 असं काहीतरी दिलेलं आहे आणि पठाराचं सर्वसाधारण उत्तर पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. ठीक आहे. असं एक स्टेटमेंट आहे. तर त्यांनी काय विचारलंय? खालील विधाने लक्षात घ्या आणि त्यानंतर इथे म्हणजे योग्यच आपल्याला सापडायचंय. तर त्यामुळे महाराष्ट्र पठाराची नैसर्गिक सीमा उत्तरेकडे सातपुडा पर्वत आणि कोल्हापूर जिल्हा असं काही पार्ट आहे आणि सर्वसाधारण उंची 450 450 मीटरच्या आसपास आहे. ओके. आणि महाराष्ट्रात 90% भागात दक्षिण यांनी व्यापलेला आहे. ठीक आहे. तर त्यामुळे सो इथे तेवढे एकदा स्टेटमेंट बघून घेतात. ठीक आहे. सो त्यानंतर आहे 10 डिग्री जो काही आहे तर तो ऑब्व्हियसली कोणाला अंदमान निकोबारला वेगळा करतो. त्यामुळे पहिल्याचं 3 आलं पाहिजे. ओके. सो ते इथं बरोबर दिलंय. 9 डिग्रीचं पाहिलं तर तुम्ही अंदमान निकोबारला वेगळा करतो. म्हणजे इथे मिनिकॉय आणि लक्षद्वीप आपण म्हणू शकतो. ठीक आहे. 2 नंबरचं स्टेटमेंट आलं पाहिजे.
आणि 8 डिग्री म्हटलं तर अजून खाली यायचंय. तो म्हणजे कोणाला मालदीव आणि मिनिकॉयला वेगळा करेल. त्याच्यानंतर अजून 6 डिग्रीचं म्हणलं तर तो अंदमान निकोबारचा लास्ट पॉइंट निकोबार आणि जो इंडोनेशिया आहे त्यांना वेगळं करतो 6 डिग्रीच्या. ठीक आहे. तर असे जेवढे काही डिग्री चॅनल्स आहेत तेवढे एकदा बघून घेतात. लिपुलेख पास जर इथे पाहिलं तर इथे इंडिया आणि चायनाला उत्तराखंडमध्ये आहे लिपुलेख. ओके. जेलेपला जर पाहिलं तर तुम्ही सिक्कीममध्ये दिसेल तुम्हाला जेलेपला अँड नथुला. ओके. अँड त्यानंतर रोहतांग पास हा सध्या खूप चांगला डिस्कशन चालू आहे. याच्याच आसपास आपण अटल टनेल बनवलेला आहे. ठीक आहे. तर तो एकदा बघून घेताल. तो हिमाचल प्रदेशमध्ये. ओके. आणि त्यानंतर लास्ट आहे फोटूला जर पाहिलं तर जम्मू काश्मीरमध्ये. इथे जेवढे काही पासेस आहेत खारदुंगला, फोटूला असेल, बनिहाल पास हे जम्मू काश्मीर मधले आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बुर्जीला पास असेल. ओके. सो अशा पद्धतीने सगळ्या स्टेटचे जसं की आता अरुणाचल इथे दिलेलं नाहीये. तर अरुणाचल पण एकदा बघून घ्या. दिफर पास किंवा दिफू पास. ओके. ती एक इम्पॉर्टंट आहे. बोमदिला पास ज्यावेळेस म्हणजे चायनाने अटॅक केला होता 1962 मध्ये. इथूनच केला होता बोमदिला पास म्हणून. ती बोमदिला पास असेल तर हे यू मस्ट हॅव टू नो अबाउट इट. ओके. नेक्स्ट आहे संगमरवरातील शहरी ठिकाणी नदी यांचा योग्य क्रम लावा, निवड करा. सो इथे संगमेश्वर, प्रवरा, महाळुंगी नदी, शिरूर, कुकडी घोट नदी आणि हरिपूर कृष्णा वारणा नदी. ठीक आहे. तर हे बरोबर दिलंय. आणि त्यानंतर इथे प्रकाशे म्हटलं तर तापी, गोमती नदी असेल प्रकाशे. ओके. त्यामुळे ते फक्त रॉंग आहे. बाकी अ, ब, क योग्य आहे. सो लोकसंख्येचे ग्रामीण शहरी वितरण भारतीय जनगणना 11च्या आकडेवारीनुसार, अंतिम आकडेवारीनुसार. ओके. सो ते लक्षात घ्यायचं आपल्याला. तर भारतीय लोकसंख्येचे ग्रामीण शहरी प्रमाण 68%, 31% असं दिलेलं आहे. आणि ते बरोबर आहे. आणि महाराष्ट्रात लोकसंख्येचे ग्रामीण शहरी 45-54 असं दिलेलं आहे. तर महाराष्ट्रात लोकसंख्येचं जर पाहिलं तर 54-45 असं असेल, उलट असेल. ओके. 54 हे ग्रामीण आहे आणि शहरी किती आहे 45 आहे. ठीक आहे. तर त्यामुळे हे रॉंग असणार. ओके. देशातील सर्वसाधारण शहरीकरण झालेलं राज्य म्हणजे सर्वात जास्त असेल तर 62% गोवा आहे आणि सर्वात कमी शहरीकरण हिमाचल प्रदेश 10% आहे. ओके. चंद्रभागा म्हणून देखील ओळखली जाते. खालीलपैकी कोणती नदी? ओके. सो ती म्हणजे आहे चिनाब नदी. चंद्रा अँड भागा दोन्ही नदी एकत्र आल्यानंतर चिनाब असं बनतं. ठीक आहे. तर ती आहे चिनाब नदी. ओके. अरुणाचल सॉरी जे हिमाचल प्रदेश आहे तिथून ही फ्लो होते पुढे आणि नंतर मग जम्मू काश्मीरमध्ये एंटर करते. सो चिनाब इज द लार्जेस्ट ट्रिब्युटरी ऑफ इंडस रिव्हर. ठीक आहे. जर पाहिलं आपण सो सर्वात मोठी ट्रिब्युटरी कोणती आहे? चिनाब असेल. सतलज नाही. ठीक आहे. लक्षात घ्या. एनसीईआरटी मध्ये दिलेलं आहे. वाचू शकतो तुम्ही त्यातून. ठीक आहे. त्यानंतर प्रयाग आणि नद्यांचा संगम काय दिलेला आहे. सो इथे जर पाहिलं तर देव प्रयाग जो की लास्ट प्रयाग आहे. सो तो म्हणजे भगीरथ नदी आपण इथे बघू शकतो आणि अलकनंदा. सो लास्ट प्रयाग देव प्रयाग आहे. ठीक आहे. सो त्यामुळे पहिलं तर बरोबर आहे ते स्टेटमेंट. त्यानंतर जे सेकंड दिले विष्णू प्रयाग तर धौली गंगा आणि विष्णू गंगा असं त्याचं येईल सिक्वेन्स. धौली आणि विष्णू. ओके. विष्णू प्रयाग. ओके. सिम्पली तुम्ही लावू शकता. हा पहिला तर असंच येईल. सेकंड थर्ड सोबत येईल. कर्णप्रयाग जर पाहिला तुम्ही तर तो कोणासोबत येतोय? सो तो येईल अलकनंदा आणि पिंडार अशा पद्धतीने येईल. आणि रुद्रप्रयाग जर म्हटलं तर अलकनंदा आणि मंदाकिनी. ओके. सो तो झाला रुद्रप्रयाग. मंदाकिनी म्हणजे जी केदारनाथ मधून फ्लो होती ती झाली मंदाकिनी नदी. ओके. सो ती एकदा लक्षात ठेवता. तर इथे सगळे प्रयाग एकदम व्यवस्थित लावून दिलेले आहेत. सो याच्यातनं गो थ्रू करतात. ओके. त्यानंतर नायगाव, मयूर असे मयुरेश्वर असे काही पॉईंट दिले. जायकवाडी औरंगाबाद असेल. ओके. सो नांदूर मध्यपेश्वरचं पाहिलं आता रिसेंटली याला वेटलँड म्हणून घोषित केलेलं आहे. तो नाशिकमध्ये येईल. ठीक आहे. तर हे सगळे पॉईंट जर तुम्ही बघितले सो हे जोड्या लावायचे त्याचे प्रॉपर आणि याचा ऑप्शन नंबर 2 हे आन्सर असेल. ठीक आहे. तर कृपया तेवढं एकदा बघून घेताल. सो यानंतर कोणत्या खनिजाबद्दल आहेत पुढची स्टेटमेंट. सो भारतातील खनिजाच्या एकूण साठ्यापैकी फक्त 1% साठा महाराष्ट्रात आढळतो आणि खनिजाच्या एकूण उत्पादनापैकी 90% उत्पादन लोहपोलाद निर्मितीसाठी वापरलं जातं. सो ते असेल डोलोमाइट. ओके. सौदीमध्ये दिलं बघा एकदम व्यवस्थित तुम्हाला ते लक्षात येईल. तो 90% आहे आणि ऑलमोस्ट 1%च इथे आपल्याकडे साठे आढळतात. आणि मुख्यतः यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात दिसतील. त्यानंतर महाराष्ट्रात कोणत्या नदी खोऱ्याचे क्षेत्र सर्वात कमी आहे खालीलपैकी. सो ते आहे कृष्णा नदी. खूप थोड्या प्रमाणात वाहते खालच्या दिशेला. साधारणतः आपण उतरता क्रम पण लावू शकतात. गोदावरी सर्वात मोठा आहे जवळजवळ 49%. त्यानंतर भीमा येईल, त्यानंतर तापी, त्यानंतर कोकणातल्या नद्या जे काही आहेत त्या
आणि त्यानंतर लास्ट येईल मग तुमची कृष्णा नदी. ओके. सो गोदावरी, भीमा, तापी हे 3 मेन खोरे आहेत. त्यानंतर मग कोकणातल्या नद्या आणि लास्टला कृष्णा. उपनदेव, चांगदेव हे गरम पाण्याचे झरे जे आहेत, तर ते जळगावमध्ये तुम्हाला दिसतील. ओके. जसं अजून पण आहेत ठाण्यामध्ये गणेशपुरी, वज्रेश्वरी, अकलोली, सातिवली, नांदेडमध्ये ओंकारेश्वर, रायगडमध्ये उन्हेसव, रत्नागिरी, उन्हावरे, तामणे, खेड, आरवली असे काही पॉइंट्स तुम्हाला दिसतील, जे की गरम पाण्याचे झरे दिसतात. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाची लांबी जर पाहिलं तर ती आहे 710 किलोमीटर. तर ही बराच इम्पॉर्टंट आहे. ऑलमोस्ट 5 ते 6 तासात कंप्लीट होईल असा एक कॉरिडॉर असेल तो. आणि 24 जिल्ह्यांना तो जोडतो. हे सर्वात महत्वाचं आहे. 24 जिल्ह्यांना जोडणारा 8 पदरी द्रुतमार्ग. म्हणजे ड्युएल असा एक तो मार्ग असेल. 4 लेन 4+4. ओके. 8 पदरी आहे टोटल आणि 24 जिल्ह्यातनं हा जातो. ओके. सो 10 जिल्हे, 30 तालुके, 354 गावामधून जाणार आहे आणि त्यानंतर मुंबई, नागपूर अंतर 6 तासात गाठणे शक्य आहे. मग 6 तासात 40,000 कोटींचा हा खर्च अपेक्षित आहे. त्यानंतर त्यांच्या जिल्ह्याच्या संख्येनुसार ओके म्हणजे त्या विभागात असणाऱ्या त्यामध्ये सर्वात पहिले जर पाहिलं तुम्ही तर तो नक्कीच तुम्हाला इथे पुणे दिसेल. ओके. तर जिल्ह्यांच्या म्हणजे याच्यानुसार दिलं त्यांनी चढता क्रम विचारलेला. तर लास्टला आपलं काय आलं पाहिजे? तर औरंगाबाद आला पाहिजे. ठीक आहे. सो औरंगाबाद 8 जिल्हे असणारे, कोकण 7 जिल्हे आहे सेकंड, त्यानंतर नागपूर 6 जिल्हे, त्यानंतर पुणे 5, नाशिक 5 आणि अमरावती 5. ठीक आहे. औरंगाबाद, कोकण, त्यानंतर नागपूर, त्यानंतर पुणे, त्यानंतर नाशिक आणि त्यानंतर अमरावती. सो ऑप्शन नंबर 3 हे त्यामध्ये बरोबर असेल. त्यानंतर अष्टविनायक गणपती दिलेत. तर मोरेश्वर जसं मोरगाव, सिद्धिविनायक सिद्ध जसे हे आहे सिद्धटेक अहमदनगर, बल्लाळेश्वर पाली रायगड, चिंतामणी थेऊर, विघ्नेश्वर ओझर, वरद विनायक महाड. ठीक आहे. तर हे पॉइंट्स जर तुम्ही अरेंज केले तर आन्सर येईल त्याचं 1, 2, 1, 4, 3. त्यानंतर नेक्स्ट आहे सो इज 3.0 हे कशाशी संदर्भात आहे? तर बँकिंग क्षेत्रातील सुधारणा संदर्भात आहे. ठीक आहे. सर इथून पुढचे आय थिंक करंट अफेअर्स रिलेटेड क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर कृपया ते थोडंसं नंतर तुम्हाला जे काही कन्सर्न फॅकल्टीज असतील करंट अफेअर्स रिलेटेड तर त्या तुम्हाला याचं डिटेल एक्सप्लेनेशन देतील. ठीक आहे. तिथपर्यंत जिओग्राफीचे क्वेश्चन होते. मोस्टली महाराष्ट्रावर ही टेस्ट होती. जेव्हा केव्हा काही कन्सेप्च्युअल टेस्ट असेल तर नक्कीच आपण त्याचं अजून डिटेल एक्सप्लेनेशन बघायचा प्रयत्न करू. सौदी म्हणजे महाराष्ट्रासाठी एकच गोष्ट आहे म्हणजे सौदी पूर्ण खूप वेळेस वाचणं गरजेचं आहे. 4 ते 5 वेळेस रिव्हिजन करा. जेवढी पॉसिबल आहे तेवढ्या वेळेस. ओके. अँड सेकंड थिंग अशी आहे की जेव्हा म्हणजे भारताचा जगाचा भूगोल तर नक्कीच आपण त्याचं कन्सेप्च्युअल काही आणि त्याच्यातनं नक्कीच प्रश्न पण भरपूर येतात. ते पण आपण नक्कीच पुढच्या टेस्टमध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्याचं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जेवढी होईल तेवढी नक्की करण्यावरती भर देऊ. ओके. चला थँक यू एव्हरीवन.